किसान शेतीतील नव्याची ओळख करून घ्या, तज्ञांशी थेट संवाद साधा. किसान ॲप डाउनलोड करा. स्मिता मॅडम. हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ तर्फे मी डॉक्टर स्मिता कोल्हे, पशुवैद्यकीय पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग, आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. मी आजच्या या वेबिनार मध्ये जे दूध व दुग्धजन्य पदार्थ गुणवत्ता नियंत्रण वेबिनारचा विषय आहे. यामध्ये आपल्याला आज दोन वक्ते आहेत. डॉक्टर विकास वासकर सर, जे प्राध्यापक आहेत वेटनरी पब्लिक हेल्थ या विभागाचे. त्याचबरोबर डॉक्टर राहुल कोल्हे, हे सहाय्यक प्राध्यापक आहेत वेटनरी पब्लिक हेल्थ या विभागाचे. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. आमचं हे महाविद्यालय नागपूर येथे स्थित असलेले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या विद्यापीठांतर्गत कार्यरत आहे. शिक्षण, विस्तार, संशोधन या त्रिसूत्रीवर आम्ही काम करतो आणि विस्तार शिक्षणाचा एक भाग म्हणून बरेचसे विस्तार विषयक कार्यक्रम आम्ही पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये पशुपालकांसाठी आयोजित करत असतो. सध्या कोविड-19च्या सिच्युएशनमुळे आम्ही फील्ड व्हिजिट्स किंवा जे आमचे प्रशिक्षण आयोजित करत असतो ते होऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे आता ऑनलाईन मोड मध्ये आम्ही शेतकऱ्यांपर्यंत किसानच्या माध्यमातून हा आमचा एक प्रयत्न आहे. तेव्हा आज उपस्थित असलेले जे ऑनलाईन मोड मध्ये सगळे पशुपालक आमच्या या वेबिनारला जॉईन झालेले आहेत, त्यांचे सर्वांचे मी स्वागत करते. त्याचबरोबर सर्वप्रथम मी डॉक्टर वासकर सरांचे स्वागत करते आजच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर वासकर सर, डॉक्टर वासकर सर हे प्राध्यापक आहेत. मी अगोदरच सांगितलं आहे. तेव्हा मी वासकर सरांना विनंती करेल की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. डॉक्टर वासकर सर. धन्यवाद स्मिता. डॉक्टर स्मिता कोल्हे यांचे आभार. त्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय हे शिरवळ येथे असून पशुधनाच्या सर्व तांत्रिक बाबींच्या मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आजचाच हा किसान नेटच्या माध्यमातून हा एक प्रयत्न आमचा असा आहे की जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत या सध्याच्या कोविडच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये पोहोचून त्यांच्या काही अडचणी असतील त्यांचा सल्ला देण्यासाठी आजचा आम्ही विषय काही निवडलेले आहेत. मुख्यतः सध्याची गरज आपली आहे दुधाची आणि त्याच संदर्भात आज आपण थोडस दुधाची गुणवत्ता कशा पद्धतीने राखता येईल या संबंधी आपण पाहूया. प्रथम मी आणि माझे सहकारी डॉक्टर राहुल कोल्हे आम्ही दोघेही आपण थोडीशी याच्या बाबतीत चर्चा करू. मी सुरुवातीला स्वच्छ दूध उत्पादन याच्याबद्दल आपल्याशी थोडीशी चर्चा करणार आहे आणि त्या अनुषंगाने डॉक्टर कोल्हे त्यानंतर पुढचा भाग ते घेतील आणि त्यानंतर मला वाटतं आपल्याला जर काही अनुषंगाने शंका असतील त्याच्या निश्चितच आपण त्याचा आपण वापर करूया. थोडस मी आता आपल्या चर्चेला सुरुवात करतो. निश्चितच एक चित्र मी आता तुम्हाला दाखवतोय. शेतकरी बांधवांनो, आता हा वेडगळपणाचा प्रश्न वाटू शकेल कदाचित की तुम्हाला हे कोणतं पाणी प्यायला आवडेल. जे स्वच्छ आहे तेच, म्हणजेच याचाच अर्थ जे काही कोणतेही पदार्थ आपण जो घेतो तो सर्वार्थाने गुणवत्तापूर्ण असला पाहिजे, त्याच्यापासून आपल्याला कोणतीही बाधा झाली नाही पाहिजे आणि तो निदान दिसण्यापुरता तरी स्वच्छ असला पाहिजे. आणि म्हणजे काय नेमकं आता हे आपल्याला थोडंसं पाहायचं आहे. ठीक आहे, आपण याच्या विषयाकडे वळूया. थोडं स्वच्छ दूध उत्पादन तंत्र आणि मंत्र थोडेसे काही आमच्या काही अनुभवातून तुम्हाला काही थोड्याशा टिप्स म्हणू किंवा काही मुलाच्या काही मार्गदर्शक सूचना म्हणू त्याच्याबद्दल आपण सांगू की रोजच हे सफर आपण काही गोष्टी आपण करत असतो, पण त्याच्यातून काही पुढे शिकत पुढे जायचंय. त्यासाठी आपण काही मंत्र आपण त्याच्यात तंत्र आणि मंत्र काय आपण नेमकं काही जणांना आता बऱ्याच जणांना हा प्रश्न आता
पडला असेल किंवा काही बऱ्याच जणांना स्वच्छ दुधाचं महत्व आता बऱ्याच जणांना माहिती आहे. म्हणजे काही शेतकरी बांधव आज नव्यानेच आलेले आहेत त्यांच्यासाठी हा थोडासा वेगळा असू शकतो प्रश्न, की नेमकं काय आहे स्वच्छ दूध. दूध वेगवेगळ्या प्रकारचं फ्लेवर दूध माहिती आहे आम्हाला, सुगंधित दूध माहिती आहे किंवा टोन दूध माहिती आहे, स्टँडर्डाइज माहिती आहे. हे नेमकं काय आहे? तर कोण बनवतं हे? म्हणजे काही प्रश्न आपल्या मनात आले असतील, की हे कोण बनवतं? काय कुठे मिळू शकतं? कसं करायचं आणि का? म्हणजे ह्या 4 प्रश्नांचं जर उत्तर आपण घेतलं तर हे निश्चितच जे स्वच्छ दूध आपल्याला याच्याकडे या भूमीकडून आपल्याला पाहता येईल. त्याच्या अगोदर आपण सांगेल म्हणजे कोण बनवतंय स्वच्छ दूध? स्वच्छ दूध दुसरं तिसरं बनवत नाही, ते आपणच स्वतः बनवतो. म्हणजे काय तर जर गुणवत्तापूर्ण दूध की ज्याच्यामध्ये कोणतेही रोग निर्माण करणारे जंतू कमी आहेत, ज्याच्यामध्ये कोणतेही हानिकारक घटक नाही. म्हणजे जे दूध आपण दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा त्या अशा दूध पिल्यानंतर कोणताही प्रकारचा आरोग्यासाठी अपाय होणं अशा प्रकारचं दूध म्हणजे स्वच्छ दूध. एक लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट जर त्या दुधामध्ये जर पूर्वीपासूनच भेसळ असेल किंवा त्याच्यामध्ये काही रोगजंतू असतील किंवा त्याच्यामध्ये काही घातक रसायनं असतील तर आपल्याला कोणत्याही पद्धतीने ते काढता येत नाही. प्रमाण आपण थोडंफार त्याचं काही उकळून म्हणा किंवा काही प्रक्रिया करून कमी जास्त करू शकतो, परंतु ते नष्टपणे करता येत नाही. म्हणजे थोडक्यात कसं आहे की त्याच्यामध्ये एक साधं सुरुवातीला मी पाण्याचा ग्लास याच्यासाठी दाखवला होता की आपल्याला सगळ्यांनाच माहिती सगळ्यात स्वच्छ पाणी कोणतं आपण निश्चितच पहिल्या पावसाच्या काही सरी पडून गेल्यानंतर जे काही नितळ पाणी आपल्याला जे मिळतं स्वच्छ झऱ्यातून जे मिळतं ते स्वच्छ पाणी. मग हळूहळू काय होतं की ते पाणी जसं जसं खाली खाली जमिनीवर पडतं तसं त्याच्यामध्ये माती मिसळली जाते. माती मिसळल्यानंतर हळूहळू शेतातून वाहत जाताना त्याच्यामध्ये फवारलेले कीटकनाशक मिसळतात. काही खतांचा अंश त्याच्यामध्ये येतो आणि हळूहळू अशा पद्धतीने हे पाणी जे आहे ते अस्वच्छ होत जातं. मग कधी त्याच्यामध्ये जर गावाच्या बाजूला गेलं तर त्याचं मलमूत्र असेल किंवा काही कचरा असेल तो मिसळला जातो आणि ते स्वच्छ म्हणजे आकाशातून पडणार जे स्वच्छ पाणी जे आहे ते हळूहळू ते अस्वच्छ होत जातं. तशाच पद्धतीने जेव्हा प्राण्यांपासून आपलं दूध मिळतं ते बऱ्यापैकी स्वच्छ असतं, परंतु त्याच्यामध्ये जसा जसा इतर गोष्टींचा संपर्क येतो तसं तसं ते दूध हे अस्वच्छ होत जातं किंवा ते आरोग्याला घातक होत जातं. ज्याला इंग्लिश मध्ये आपण क्लीन मिल्क असं म्हणतात, मराठीत आपण त्याला स्वच्छ दूध. ओके, कुठे मिळतं? ठीक आहे, कुठे मिळत नाही म्हणजे आपणच तयार करतोय. शेवटी आता प्रश्न येत नाही म्हणजे कोण तयार करतो? आपण तयार करतोय. कसं? आता त्याचं आपण थोडंसं एक हळूहळू त्याच्या पद्धती किंवा आपण पाहूयात. आणि का? आता हा महत्वाचा प्रश्न. का हा प्रश्न तर तेवढाच महत्वाचा मोलाचा आहे, याच्यासाठी मोलाचा आहे की त्याचं गुणवत्ता कमी ठेवायची हे त्यासाठी आवश्यक आहे. का? का मी सुरुवातीला सांगितलं की त्याच्यापासून आपल्या आरोग्याला कुठलाही धोका होत नाही, अपाय होत नाही. हे आपल्याला लक्षात घ्या. दूध हे एक नाशवंत पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये काही रोग निर्माण करणारे जंतू वाढू शकतात. त्यांचं सेवन जर आपण केलं तरी आपल्याला त्याच्यापासून बाधा होऊ शकते. त्याच्यापासून आपल्याला विषबाधा होऊ शकते किंवा मळमळ, त्या जुलाब वगैरे अशा काही तक्रारी आपल्याला येऊ शकतात. जर त्याच्यामध्ये चुकून काही प्रतिजैविकांचा म्हणजे काय अँटीबायोटिक्स जे आपण जनावरांना टोचतो त्यांचा अंश आला किंवा काही कीटकनाशकांचा अंश जर आला त्याच्यापासून सुद्धा आपल्याला बाधा होऊ शकते. आणि त्यासाठी हे महत्वाचं की आपल्या आरोग्याचं भास्कर सरना नेटवर्क इश्यू आला आय थिंक. स्मिता मॅडम. स्मिता मॅडम. ओके, नेटवर्क इश्यू आला असेल आय थिंक त्यांना तिथे सगळ्यांना एकदमच. आपण 2 मिनिटं वाट बघूया.
स्मिता मॅडम, अनम्यूट आहात तुम्ही, म्यूट करू शकाल? हा हां, नेटवर्क इश्यू आला आहे का? हो, इकडे नेटवर्क इश्यू आलेला आहे. मी सरांना माझ्या इथनं बोलवते. ठीक आहे. ओके, ठीक आहे. हा, ओके. कार्यक्रमात काही तांत्रिक अडचण आलेली आहे. थोड्याच वेळात परत जॉईन होत आहोत. म्हणजे थोडं माफ करा, काही तांत्रिक कारणामुळे मी थोडासा आपल्यापासून दूर गेलो होतो. दीपक ऐकू येते का? हो सर. हो, येतंय ऐकू सर. ओके ओके ओके. एकच मिनिट, परत एकदा स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसतोय का? नाही अजून सर. हो, आता दिसते. प्रेझेंटेशन रिव्ह्यू करून चालू करू आपण. नेटवर्क इश्यूमुळे मे बी तसं होत असेल, स्लो. एकच सेकंड, थोडस तो फक्त तो स्लाइड मूव होत नाही. झाला. ओके, ठीक आहे. हो, ठीक आहे सर. ओके, चालू करूया. म्हणजे माफ करा, थोडस तांत्रिक अडचणींमुळे मी आपल्याशी थोडासा दूर गेलो होतो. तर जर मी म्हटल्याप्रमाणे की दुधात जीवाणू विषाणूचे प्रादुर्भाव होण्याचे एक प्रमुख मार्ग आहे की आता आपण एक थोडस सविस्तररित्या बोलूया.
मला वाटतं हे प्रातिनिधिक चित्र असेल आपल्या प्रत्येक घराघरात दिसणारं, प्रत्येक पशुपालकाच्या जवळ असणारं हे चित्र आहे. आणि मला वाटतं हे चित्र जर बदललं तर निश्चितच हा एक पहिली पायरी आपण म्हणू शकतो की स्वच्छ दूध उत्पादनाकडे जाण्याचा पहिला मार्ग असू शकतो. की हे चित्र थोडंसं बदललं की ज्या ठिकाणी आपण जनावर बांधतो त्या ठिकाणचे मलमूत्राचा निचरा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण शेवटी आपण पाहू शकता की प्रत्येक जनावरच्या त्याचं मलमूत्र आहे त्याच ठिकाणी साचलेलं आहे आणि प्रत्येक जनावरच्या अंगाला सुद्धा ते लागलेलं आहे. शेवटी दूध काढताना कुठल्या संपर्क येतो त्याच्यामधून हेच मलमूत्राचे कण हे दुधामध्ये जाऊ शकतात आणि ते स्वच्छ दूध जे आहे ते अस्वच्छ होऊ शकतं. त्यामुळं मला वाटतं ही थोडीशी त्यातल्या त्यात चांगली परिस्थिती आहे की जेणेकरून गोठा स्वच्छ आहे. जे काही ज्या ठिकाणी जनावर बांधू शकतो आपण ते सगळं जागा स्वच्छ आहे, परिसर स्वच्छ आहे आणि हे तेवढंच महत्वाचं असतं. सो मलमूत्र विसर्जन किंवा त्याचा निपटा होणं हे निचरा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी बाब गोठा किंवा परिसर तो जो आहे तो भरपूर सूर्यप्रकाशन खेळते हवा असते असावा. कारण कसं होते सूर्यप्रकाश प्रत्येकाला आता सांगायला नको की त्याच्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश पडल्यानंतर जे काही जंतू असतील, विषाणू असतील, जीवाणू असतील ते निश्चितच नैसर्गिकरित्या त्याचे नष्ट होतात. हवा खेळती असेल तर त्याच्यामध्ये जो काही मलमूत्रामुळे तयार होणारे जे काही वायू असतात ते सुद्धा तिथे राहत नाहीत. आणि एक लक्षात घ्या, दूध हे असा अन्न घटक आहे की ज्याच्या कोणत्याही गोष्टीचा शेजारी तुम्ही ठेवला की तो त्याचा जो वास असतो तो शोषून घेतो. म्हणजे कांद्याबरोबर की लसणाबरोबर असं कोणत्याही उग्र दर्प असलेला पदार्थ जे आहे त्याचा दर्प हा दूधही शोषून घेतो. तेच महत्वाचं दुसरं आहे की जो गोठा किंवा परिसर ज्या ठिकाणी आपण जनावर बांधतोय ते साफ आणि करण्यासाठी सोपा आणि तसंच कोरडा असावा. म्हणजे त्याचा स्लोप जो आहे तो उतार जो म्हणतो आपण तो उतार छान चांगल्या पद्धतीने असावा जेणेकरून मधल्या नालीमध्ये आपण जी कोणती पद्धत वापरतो, हेड टू हेड किंवा टेल टू टेल जी वापरतो, जी कोणती पद्धत आपण वापरत असतो त्यामध्ये जे बांधत असताना त्याच्यामध्ये उतार असावा आणि तो कोरडा राहणार असावा की जेणेकरून पाणी किंवा मूत्र तिथे साचून राहणार. त्याचबरोबर आता हे परत सांगायला नको की डास, माशा, उंदीर वगैरे असे जे कीटक आहेत किंवा प्राणी आहेत यांच्यापासून तो मुक्त असावा की जेणेकरून त्यांचा मुक्त संचार तिथे नसावा. म्हणजे मुक्त संचार गोठा वेगळा आणि हा इतर प्राण्यांचा संचार तिथे नसावा. मलमूत्राचा निचरा व्यवस्थित होणार असावा. हेच काही 2-3 महत्वाच्या बाबी की जेणेकरून काय होतं की शेवटी ज्या ठिकाणी जे जनावर आपण बांधतो त्या ठिकाणी जर हे सर्व गोष्टी साचल्या तर साहजिकच जसं मी चित्रात दाखवलं त्याप्रमाणे जनावरांच्या अंगावर चिकटतं ते आणि त्या पद्धतीने पुढे मग ते दुधात येऊ शकतात. ठीक आहे. दुसरं उग्रवास नसावी. सुरुवातीला आत्ताच सांगितले की ते दूध कोणतीही गोष्ट शोषून घेतं व मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. आपण सेंद्रिय खताची निर्मिती करावी. मला वाटतं आता बायोगॅसचा प्लांट जवळजवळ प्रत्येक घरामध्ये आहे जेणेकरून आपल्याला दोन्ही फायदे होऊ शकतात. जे मलमूत्राचं विसर्जनही व्यवस्थित होतं त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याचे वातावरणाचं प्रदूषित होत नाही आणि त्या सेंद्रिय खतापासून आपल्याला गॅस घरगुती वापरासाठी मिळू शकतो आणि एक सेंद्रिय खत आपल्याला चांगल्या पद्धतीने शेती करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. हा, हे सर्वात महत्वाचं. प्रत्येक शेतकरी आज जिथे मला इथे याच्यावरती आहे त्याला एक म्हणजे अगदी हे वाक्य वाचल्यानंतर त्याला थोडंसं हसू आलं असेल निश्चितच. आपण काय झाडलोट करायची वेळ कोणती आणि प्रत्येक जणी आपापल्या मनात विचार करून घ्या की प्रत्येक वेळी 90% शेतकऱ्यांच्या घरात मी पाहिलेलं आहे की धारेची वेळ झाली, धार काढायची वेळ झाली की आपण काय करतो लगेचच, कारण त्यावेळी कसं सगळं शांत झालेलं असतं, कामून दिलेलं असतं, इतर काही कामाची गडबड नसते. मग त्याच वेळी काय करतो की एका बाजूला आपल्या घरातले माणसं धार काढायला बसतात आणि त्याच वेळेस घरातल्या इतर व्यक्ती झाडू उचलून झाडलोट करायला बसतो. मला वाटतं प्रत्येकाला हसू आला असेल या निश्चितच आणि कुठेतरी मनात विचार करा. हे लक्षात घ्या, ज्याच वेळी तुम्ही झाडझूड करायला लागता त्या जे धुळीचे कण उडतात ते कण त्या भांड्यामध्ये जाऊ शकतात आणि जेणेकरून ते जे स्वच्छ दूध जे आपल्या गाय किंवा म्हशीपासून मिळणार आहे ते अस्वच्छ होऊ शकतं. पुढचं घेऊ आता, तेवढंच महत्वाचं म्हणजे जनावर की ज्यांच्यापासून आपल्याला दूध मिळावे. जनावर निरोगी आणि स्वच्छ असं याच्याबद्दल कोणाचं दुमत नसावं, जेणेकरून जर एखादा जर जनावर आजारी असेल तर त्याचं दूध आपण शक्यतो त्याचं दूध काढू नये. दूध काढावं त्याचं एक लक्षात घ्या.
ओके, त्याच्याबद्दल थोडस मी नंतर येतो, पण ठीक आहे, उगाने आता आला तर मी सांगून देतो. जर समजा एखादा जनावर आजारी असेल तर त्या पहिली गोष्ट, त्या आजारी जनावराला वेगळं बांधावं. आजारी वेगळं बांधल्यानंतर जर ते दुधात असेल, दूध देत असेल, तर त्याचं दूध काढणं हे आवश्यक असतं. की जनावर आजारी आहे मग दूध कमी का होत नाही निघत असेल, पण दूध काढणं आवश्यक असतं. परंतु ते दूध इतर दुधामध्ये मिसळून नये किंवा आपण सुद्धा ते वापरासाठी घेऊ नये. मग काय करायचं अशा दुधाचं? किंवा जर समजा त्या जनावरचा जर आपण उपचार करत असेल, औषधोपचार त्याच्यावर करत असेल, ते लक्षात घ्या. ते जेवढी काही औषध आपण जनावरांना देतो त्याचे अंश हे दुधामध्ये उतरतात आणि ते जर अंश जर आपल्याला एखादी त्या अंशापासून सुद्धा आपल्याला बाधा होऊ शकतो. त्यामुळे आम्ही पशुवैद्यक नेहमी सांगतो की औषधोपचार करताना त्यानंतर केल्यानंतर सुद्धा कमीत कमी 72 तास दूध वापरू नये. बरेचसे शेतकरी त्याचा अर्थ असा घेतात की डॉक्टरांनी सांगितलंय की दूध काढायचं नाही, वापरायचं नाही, पण मग ते काढतही नाही. पण दूध काढायचं हे लक्षात घ्या. दूध काढायचं आणि दूर कुठेतरी एखादा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये ते दूध पुरवून टाका आणि त्याच्यावर माती लोटून द्या, जेणेकरून कास स्वच्छ राहील. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. नाही तर जर तुम्ही दूध काढलं नाही तर कास दूध कासेमध्ये साठून राहील आणि त्याच्यापासून दगडी किंवा कास होण्याची शक्यता असते. ठीक आहे, त्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. नियमित लसीकरण याच्याबद्दल तर वादच नाहीये. लक्षात असेल, लाया कृपत असेल, यांचं याच्यावरती तज्ञ पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाने लसीकरण करून घ्यावं. ठीक आहे, मी आत्ताच सांगितले. त्यामुळे आजारी जनावरांचा उपचार वेळेत करावा. उपचारादरम्यान दूध सर्वात शेवटी काढावं आणि संसर्गजन्य किंवा रोगग्रस्त जनावर वेगळ्या ठिकाणी ठेवावं, जेणेकरून इतर जनावरांची बाधा होणार नाही. ठीक आहे, त्यानंतर आता जेव्हा ही जी जनावरं चांगली आहेत की जी आपण दुधासाठी वापरतो, सुरुवातीलाच मी जसं म्हटलं की पहिल्या चित्रापासून एक थोडासा बोध घेऊन जनावर प्रत्येक दूध धार काढायच्या अगोदर ते धुवून घ्यावं, त्याला काढतात. धार काढल्यानंतर लगेच आता जनावर धुतलं लगेच धार काढून असं करायचं नाही कधी. एक लक्षात घ्या, काय होतं की ज्यावेळी आपण जनावर धुतो थोड्याफार दुधात पाणी जे असतं ते केसांना चिकटताना हळूहळू ते पाणी एकत्र होऊन ते शरीरावाटे खाली येऊन कासेवाटे ते त्याच्यामध्ये पडू शकतं. त्यासाठी जनावर धुवून घ्यावं, त्याचा खरारा करावा आणि शक्य झाल्यास तर पुसून दूध काढण्यापूर्वी कास जेव्हा आपण धुतो, बरेच पशुपालक कास धुतात, चांगली सवय आहे. कास धुतल्यानंतर बरेचसे लोक ते पुसत नाही. काय होतं हे लक्षात घ्या. कासेची रचना अशी आहे की या कासेची रचना अशी आहे, या पद्धतीने ज्यावेळी पाणी येतं ते पाणी ह्या कासेपासून हळूहळू ते कासेवरती येऊन ते आपल्या दुधात मिसळू शकतं. त्यामुळे जनावर धुतल्यानंतर जे पाणी गोळा होतं ते पाणी हळूहळू येऊन ते कासेवरती जमा होतं, कासेवरती ते साडावरती ते दुधात येऊ शकतं. त्यासाठी कास ही स्वच्छ धुवावी आणि स्वच्छ धुतलेल्या फटक्याने कोरडी करावी. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं कारण जसं चित्रामध्ये दाखवलं त्या पद्धतीने आपण कोरडी करून घ्यावी. दुसरं, दूध काढल्यानंतर बरेचसे जण हे पद्धत काही वापरतात, काही लोक वापरत नाही. हे लक्षात घ्या. काय होतं, जेव्हा आपण दूध काढून घेतो, पूर्ण दूध काढून झाल्यानंतर जी काही कासेमध्ये दूध जमा झालेलं असतं त्या दूध काढल्यानंतर एक थोडस त्या ठिकाणी काय होतं की बाहेरची हवा कासेमध्ये आतली शोषली जाते आणि जेव्हा ती हवा शोषली जाते तेव्हा असंही होऊ शकतं की त्या हवेबरोबर काही जे रोगजंतू ज्या वातावरणात असतात ते आतमध्ये जातात आणि ते रोगजंतूमुळे कासदाह होऊ शकतो. तर एक साधी सोपी पद्धत आहे. घरातला, मी त्यासाठी म्हणत नाही की फार मोठं काही उपकरण मिळतं वगैरे काही, घरातला एखादा फुटका कप असेल तर चांगला तो धुवून घ्या, गरम पाण्याने त्याच्यातून मिसळून घ्या आणि त्या कपामध्ये जंतुनाशक द्रावण. आता जंतुनाशक द्रावण कुठून आणायचं प्रश्न पडला असेल. साधं स्वच्छ पाण्यामध्ये कोणत्याही औषधाच्या दुकानात मिळणारं पोटॅशियम परमॅंगनेट, हे आता हे सर्वांनाच माहितीच आहे. त्या पोटॅशियम परमॅंगनेटचे साधारण 1 किंवा 2 खडे त्या पाण्यात टाकावे, साधारण कपभर पाण्यामध्ये, जेणेकरून फक्त ते पाणी लाल होईल आणि त्या द्रावणामध्ये चारी सर जनावरांची बुडवेल. एक लक्षात घ्या, आपल्याकडे एका जनावरांसाठी साधारण एकच कप वापरावा आणि द्रावण हे प्रत्येक वेळी आपण नवीन बनवू, जेणेकरून जे जंतू आतमध्ये जाऊन कासदाह करतात ते होणार नाही. पुढचं एक महत्वाचं आहे, कास आता आपल्याकडे होईल थोडस, की ज्याने बऱ्याच वेळा असं असतं की एक बोट जेव्हा आपण दुसऱ्याकडे दाखवतो तर त्यावेळी आपण हे विसरतो की 4 बोट आपल्याकडे असतात. एक बोट आपल्याकडे म्हणजे की बऱ्याच वेळा दोष असा झाला होता की आजारी जनावरांमुळे किंवा परिसरामुळे दूध एक अस्वच्छ होतं, परंतु बऱ्याच वेळा आपण हे त्याला जास्त प्रमाणात जबाबदार असतो.
कोण कोण ते दूध काढतात आणि त्याच वेळी त्यानंतर ते दूध हाताळतात असे सर्व व्यक्ती. म्हणजे अशा सर्व व्यक्ती स्वच्छ निरोगी असावेत. कोणताही आजार असेल तर शक्यतो त्यांनी दूध काढू नये, कारण बरेचसे आजार हे संसर्गजन्य असतात. प्राण्यांपासून माणसांना, माणसांपासून प्राण्यांना होतात. जे आपले कपडे जे आहेत ते शक्यतो स्वच्छ असावेत. नाहीतर बऱ्याच वेळा असंच होतं की ज्या कपड्यांनी आपण दिवसभर आपण केलेलं असतं, काम केलेलं असतं, त्याच कपड्यांनी किंवा ज्याच कपड्यांनी शेणखत काढलेलं असतं तेच कपडे घालून आपण बसतो. पण हे लक्षात घ्या, दुधांमध्ये ना आपल्यामध्ये फक्त साधारण एक अर्धा ते 1 फुटाचं अंतर असतं आणि त्या अंतरामुळे ते आपल्या कपड्या वाटे सुद्धा काही पदार्थ जाऊ शकतात. शक्यतो तोंड डोकं झाकलेलं असावं. हे किती जण करतात, पण सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वांची तोंड झाकलेली असते, त्यामुळे परत मी सांगायची आवश्यकता नाही. त्यामुळे डोकं व तोंड शक्यतो झाकलेलं असावं, जेणेकरून आपल्या बोलण्यातून किंवा याच्यामधून जे काही थुंकी उलटे किंवा याच्यामध्ये पडणार, दुधामध्ये पडणार नाही. हाताची नखं वाढलेली नसावीत, हे साधारण आता हे सांगायला नको, परंतु लक्षात घ्या, नखं वाढली तर साधारण सडावरती दाब पडतो आणि दाब पडून जखमा होऊ शकतात. हे चित्र बऱ्याच जणांना परिचित आहे. कुठल्याही गोठ्याच्या कोणत्याही भिंती असं छान रंगकाम केलेलं असतं. शक्यतो असं चित्र नसावं, कुठलंही व्यसन नसावं, कारण शेवटी हे जे चित्र आहे ते चांगलं नाही. त्या चित्रापासून जे मिळणार जे काही रोगजंतू पसरू शकतात ते शेवटी दुधात येतात. त्यामुळं त्या चित्रावरती आपण थोडंसं लक्ष देऊन शक्यतो कोणताही व्यसन करू नये. तंबाखू, पान, गुटखा हे सगळे प्रकार नाही, तर आपली नेहमीची सवय असते की आता दूध काढायला बसायचंय, अर्धा पाऊण तास लागणार आहे, त्याच अगोदर एक तंबाखूचा काय गुटख्याचा बार भरायचा आणि नंतर सुरू करायचं. कृपया ह्या गोष्टी टाळा. आता पूर्ण हात पद्धत प्रत्येकालाच माहिती आहे. अंगठ्याचा जर दाब आपण दिला, जर अंगठ्याची दुसरी पद्धत जर वापरली तर अंगठ्याचा दाब पडून सडांना इजा होऊ शकतो. त्यासाठी दूध काढण्यासाठी पूर्ण हात पद्धत वापरावी. सुरुवातीला त्रास होतो, मान्य, जोर लागत नाही, परंतु हळूहळू सवय झाल्यानंतर ही निश्चितच हितावह आहे आरोग्य आपल्या दृष्टीने तसेच जनावरांच्या दृष्टीने सुद्धा. त्यानंतर काढण्याच्या अगोदर आणि काढल्यानंतर जंतुनाशकाने हात धुवून घ्यावे. परत जंतुनाशक जे म्हटलं मी तेच द्रावण, पोटॅशियम परमॅनचं द्रावण आपण वापरू शकतो, किंवा आता सध्या प्रत्येक घरोघरी सॅनिटायझर्स आले, हँडवॉश आलेले, त्यांचाही वापर आपण काढावा आणि दूध शक्यतो कोरड्या हाताने काढावं. ज्यांना जमत नाही त्यांनी हळूहळू सवय होऊ शकते. सवयीचं शेवटी सवयी आहे, सगळ्या गोष्टी होतात. शक्यतो दूध हे कोरड्या हाताने काढावं. काही होतं की बऱ्याच दूध धार काढल्यानंतर हळूहळू आपलं हात चिकट होतात. अशा वेळी जे फडकं आपण जे खास पुसण्यासाठी वापरले ते मांडीवर ठेवून त्यांनी हात पुसून घ्यावे आणि नंतर आपण शक्यतो दूध हे कोरड्या हाताने काढायचा प्रयत्न करावा. काढताना जनावरांच्या शरीराला स्पर्श करू नये, थापटू नये, कारण काय होतं की परत प्रत्येक वेळी ते जनावर अंगाला चिकटलेली घाण जी असते ती परत ते आपल्याला दुधामध्ये येऊ शकते. महत्वाचं ह्या गोष्टी आपण प्रत्येक वेळी थुंकणं किंवा खोकणं किंवा बोलणं किंवा काय तंबाखू खाणे अशा सर्व गोष्टी दूध काढताना शक्यतो टाळाव्या. कारण आपला आणि याच्यामध्ये मी परत म्हणतो अर्धा ते 1 फुटाचं जास्तीत जास्त अंतर असतं, त्याच्या जेणेकरून या काही गोष्टी याच्यामध्ये पडू शकतात. थोडस एक मी असं म्हणत नाही की अगदी पूर्ण आयडियल चित्र आहे किंवा, परंतु त्यातल्या त्यात जवळ जाणार की आपण पाहू शकता की थोडस जनावर स्वच्छ आहे, परिसर स्वच्छ आहे आणि शक्य झाल्या ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे अशा पशुपालकांनी यंत्राचा वापर करावा, दूध काढण्याच्या यंत्राचा वापर करावा का जेणेकरून त्याच्यामध्ये बरेचशे गोष्टींचा म्हणजे निचरा चांगला होतो, कास स्वच्छ राहू शकते, त्यानंतर दुधाचं संकलन व्यवस्थितरित्या होऊ शकतं. ह्या सगळ्या बाबींचा विचार करून प्रत्येकाने जर यंत्राचा वापर केला तर निश्चितच अनुकरणीय आहे. ठीक आहे, त्याकडे जाऊ. आता हे परत आणखी आपल्या नेहमीचं प्रातिनिधिक चित्र, प्रत्येक गावागावात प्रत्येक खेड्याखेड्यात दिसणारे चित्र. आता हे फक्त असं झाले की आता जर्मनच्या कॅनची जागा आता बऱ्याच ठिकाणी प्लास्टिकच्या कॅनने घेतली किंवा स्टीलच्या कॅनने घेतलेली आहे, परंतु प्रातिनिधिक चित्र मात्र हेच आहे. आणि हीच भांडी कळत न कळत का होईना याच्यामार्फत सुद्धा ह्या भांड्यामार्फत सुद्धा प्रदूषण दूध अस्वच्छ होऊ शकतं. मग भांडी यंत्र कशी असावी? शक्यतो जोड विहिरीत असावी की या चित्रामध्ये दाखवले ते आहे. दूध जास्तीत जास्त कुठे खराब होऊ शकतं तर भांड्याची खालची जी कड जी आहे किंवा वरच्या बाजूला, जर समजा त्याच्यामध्ये जर कड असेल तर त्या कडेमध्ये दूध साठतं.
जर ते व्यवस्थित स्वच्छ झालं नाही तर त्याच्यामध्ये दुधाचे अंश राहतात. अंश राहिल्यानंतर त्याच्यामध्ये जीवाणू विषाणू वाढू शकतात आणि ज्यावेळी पुढच्या वेळी आपण जेव्हा दूध काढण्यासाठी हे भांडं वापरतो किंवा साठवण्यासाठी वापरतो किंवा वाहतुकीसाठी वापरतो, ती त्याच्यापासून मग पुढच्या बॅचला पुढच्या वेळी सकाळच्या वेळी दूध काढलं संध्याकाळी किंवा संध्याकाळी दूध सकाळी ते खराब होऊ शकतं. मग अशी जी भांडी जी आहे ती शक्यतो स्टेनलेस स्टील पासून चांगल्या पद्धतीचे आणि आता आजकाल बाजारात सुद्धा मिळतात की आतल्या बाजूने जोड नसलेली भांडी मिळतात. अशा भांड्याचा वापर करावा की जी भांडी साफ करण्यासाठी सोपी व अरुंद तोंडाची असावी, जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त संसर्ग होणार नाही. हे आणखी महत्वाचं. बऱ्याच अंशी असं होतं की ज्या आपण काय करतो, दूध काढतो, मग त्याच्यामध्ये दुसऱ्या एका कॅन मध्ये ते दूध टाकतो, मग ते कॅन आपण गाडीला अडकून डेअरीवर जातो, डेअरीवर गेल्यानंतर दूध घालतो आणि दूध घातल्यानंतर तोपर्यंत मात्र आपली इतकी गडबड असते की अर्ध्या तासाच्या आत आपण डेअरीला पोहोचतो. पण नंतर मात्र मग आपली गावातली राहिलेली सगळी कामं करत करत मग त्याच्यामध्ये भुसा सारखी पेंट घ्यायची असते, भाजीपाला घ्यायचा असतो, इतर काही गोष्टी करायच्या असतात, हे सगळं करत करत आपण घरी येतो आणि बऱ्याच वेळा आपण असं करतो की जी घेतलेली सरकी आहे, पेंड आहे किंवा भुसा आहे तो त्याच किटलीमध्ये परत आणतो. कृपा करून दूध काढण्या किंवा साठवण्या व्यतिरिक्त इतर कारणासाठी भांडी वापरू नका, जेणेकरून त्या भांड्याचं जी भांडी दुधासाठी वापरतात ते दुधासाठीच ठेवा. भुसा सरकी पेंड आणण्यासाठी वेगळ्या पिशवीचा किंवा पोत्याचा वापर करा, ते भांडी वापरू नये. आणि परत आणखी एक वेळेचं बंधन मी याच्यासाठी सांगितलं की ज्या तातडीने तुम्ही तिकडे जाता त्या तातडीने परत या आणि आणल्यानंतर लगेचच ती भांडीची स्वच्छ करा. हे अत्यंत महत्वाचं आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याच्यामध्ये घालवाल तेवढ्या प्रमाणात ही भांडी आपली त्याच्यामध्ये संसर्ग होऊ शकतो आणि जेणेकरून आणि बऱ्याच वेळा असं होतं की चिकटलेलं दूध हे चिकट असतं, त्याच्यामुळे बरीचशी साठलेली घाण जी असते ती काढणं कधी कधी कठीण होऊन जातं. भांडी काढण्यापूर्वी तसंच काढल्यानंतर परत जंतुनाशक द्रावण टाकलेलं कोमट पाणी धुवून घ्यावे. दोन्ही जर एक तर पाणी कोमट करा किंवा गरम पाणी उकळतं पाणी वापरतं फारच चांगलं, किंवा त्याच्यामध्ये परत मी म्हटलं जसं पोटॅशियम परमॅंगनेट आपण वापरून करू शकतो, जेणेकरून जेवढं काही जंतू संसर्ग झालेला असेल तो आपण काढून धुतल्यानंतर मात्र ती कोरड्या जागी पालती घालून ठेवावी, जेणेकरून पाणी ती निथळून जाईल. शक्य असल्यास उन्हात वाळू द्यावी, जेणेकरून सूर्याच्या उष्णतेमुळे ते भांडी गरम होतील आणि गरम झाल्यानंतर जे काही जीवजंतू असतील ते त्याच्यामधून नष्ट होऊन जातील. हे अत्यंत महत्वाचं आहे. भांड्याच्या बाबतीत किंवा यंत्रांच्या बाबतीत सुद्धा हीच खबरदारी घेणं आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की काही गोष्टींचा आपण कटाक्षाने पाळतो, म्हणजे हात आपण धुतो, स्वच्छ करतो, परिसरही स्वच्छ ठेवतो, पण हे छोट्या छोट्या बाबींकडे आपण निश्चितच आपलं दुर्लक्ष होतं आणि जे काही दूध प्राण्यांपासून आपल्याला मिळतं की जे बऱ्यापैकी स्वच्छ असतं ते हळूहळू अस्वच्छ व्हायला लागतं. नंतर महत्वाचा घटक आहे खाद्य आणि पाणी, की जो परत तेवढाच महत्वाचा आहे. कुठलाही उग्र वास असलेलं सडलेलं किंवा कीटकनाशक फवारलेला चारा जनावरांना देऊ नये, कारण शेवटी त्याचा अंश हा शेवटी तो दुधामध्ये उतरतो आणि जेणेकरून आपल्या आरोग्याला अपाय होऊ शकतो. बरेच आता याच्यामध्ये थोडस काही मतभेद असू शकतात, पण माझं थोडस मत असलं आहे की पशुखाद्य किंवा आंबवून देताना तो किंचित ओलसर करून द्यावं, म्हणजे एकदम ओलं करून द्यावं. म्हणजे काही जर असं एकदम त्याचं निम्म पाणी घालतात किंवा दुपटीला तेवढंच पाणी घालतात, एवढंही पाणी याची आवश्यकता नाही. ओलसर याच्यासाठी मी म्हणतो की जेव्हा आपण आंबवून जनावर पुढे ठेवतो किंवा पशुखाद्य ठेवलं जर कोरडं असेल तर कोरडं असेल तर काय होतं की खाता खाता थोडेसे त्याचे कण उडू शकतात आणि ते कण उडून दुधामध्ये दूध काढताना पडू. कारण बऱ्याच जण आपण पशुखाद्य किंवा आंबवून हे कधी देतो तर जेव्हा आपण धार काढायला बसतो तेव्हा, त्यामुळे थोडस ओलसर करून दिलं तर जनावराला ते खाण्यासाठी सोपं आणि त्याचे कण हे मात्र उडत नाही. ते अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर भांडी धुण्यासाठी पाणी शुद्ध स्वच्छ असावं. शक्यतो हे दोन्ही नळ किंवा भांडी हौद जे असतील ते वेगवेगळे असावे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की एकच हौद असतो, त्याच हौदावर जनावर पाणी पितात, त्याच हौद आपण भांडी धुवायला पण वापरतो आणि त्याच हौदातलं पाणी आपण हात धुवायला वापरतो. म्हणजे स्वच्छतेचा अगदी आनंदी आनंद म्हटलं तर काही हरकत नाही. त्यासाठी शक्यतो पिण्यासाठी जो हौद जो आहे तो वेगळा असावा आणि याच्यासाठी एखादी छोटीशी टाकी 50, 500, 1000 लिटरची बांधता आली आणि त्याचा नळ जर वेगळा देता आला तर अत्यंत उत्तम. मी आताच म्हटलं की स्वतंत्र असावी काही.
आणि काही थोडीशी अनुषंगिक बाबी आता विषयाची व्याप्ती थोडीशी जास्त आहे ती थोडीशी तोंडओळख करून देतो. आपण नंतर काही चर्चा करू. आमचे ईमेल्स आणि फोन नंबर आपल्याशी आपल्याला दिले जातील, त्याबद्दल सुद्धा आपण निश्चितच चर्चा करू शकतो. एक महत्वाचं, काढल्यानंतर स्वच्छ कपड्याने गाळून घ्यावं आणि काढल्यानंतर कोरड्या थंड व कमी ओरड्याच्या जागी ठेवा, जेणेकरून त्या दुधाचा संपर्क इतरांशी येणार नाही. जर समजा एखादं जनावर आजारी पडलं तर त्याचा उपचार करताना त्याचा वापर कमीत कमी आणि तज्ञ पशुवैद्यकाकडूनच करावा. शक्यतो स्वतः उपचार करू नये, कारण कोणत्या औषधाचा परिणाम कशा पद्धतीने होतो याचं ज्ञान मला वाटतं तज्ञ पशुवैद्यकांना असतं. जर प्रत्येकालाच हे ज्ञान असतं तर आमच्या सगळ्या डॉक्टरांची काही आवश्यकता पडली नसती. त्यामुळं प्रतिजैविकाचं औषध, कारण शेवटी हे प्रतिजैविक कोणती औषधे आपण जनावरांना देतो त्याचे अंश दुधात येतात. आल्यानंतर तापवल्यानंतर बरेचसे काही औषधे असे असतात की तापवल्यानंतर किंवा कोणते पदार्थ बनवले त्याचे अंशचे विघटन होत नाही, परंतु ते आपल्या खाणाऱ्यांना हानिकारक असू शकतात. याच्याबद्दल मी म्हणायलाच नको काही. हे करूच नका, इतरांना सुद्धा करू देऊ नका. स्वतःसाठी सुद्धा, इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा भेसळ हे योग्य नाही आणि नव्हे तर ती कायदेशीर गुन्हा सुद्धा आहे. याच्याबद्दल मला वाटतं हा भेसळ हा एक मोठा प्रकरण असू शकतं की ज्याबद्दल आपण कधीतरी आपण परत या विषयावरती आपण थोडीशी चर्चा करू. पण एक लक्षात घ्या, भेसळ करणं म्हणजे स्वतःची फसवणूक करणं. म्हणजे हा शॉर्टकट वापरताय तुम्ही आणि कोणताही शॉर्टकट हा नेहमी महागात पडतो हे लक्षात असतं. जर आपल्याला आपल्या पदार्थांची गुणवत्ता ठेवायची असेल तर निश्चितच आपल्याला ह्या गोष्टीपासून प्रतिबंध केला पाहिजे. ह्या काही गोष्टी थोड्याशा आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्याने 4 बाबींकडे लक्ष द्या. सर्वात महत्वाचं की जो गोठा किंवा परिसर जो आहे तो परिसर जो आहे हा स्वच्छ असावा, निरोगी असावा, सूर्यप्रकाश असावा, तिथे हवा खेळती असावी. दुसरी गोष्ट, जे प्राणी जे आहेत ते जनावर निरोगी प्राण्यापासूनच दूध काढावं. जर जनावर आजारी असेल त्याचा उपचार करावेत आणि अशा जनावरचं दूध हे आपण वापरासाठी घेऊ नये किंवा डेअरीला सुद्धा घालू नये. ते दूध आपण नष्ट करून टाकावं. विशेषतः जर त्यांना औषधोपचार असतील तर ही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण आपली स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे, कारण शेवटी आपल्यापासून सुद्धा काही आजार त्यांच्यामध्ये होऊ शकतात. तुम्हाला सर्दी खोकला असेल, पच्च झालेला असेल तर त्याच्यामधून सुद्धा काही आपल्या तोंडावर जाणारे रोगजंतू आहेत ते रोगजंतू दुधामध्ये पडू शकतात. व्यसन निश्चितच कोणत्याही व्यसन करू नयेत. व्यसन केल्यानंतर शेवटी साहजिकच आपल्या शरीरात परिणाम होतोच, पण दूध सुद्धा त्याचं खराब होऊ शकतो. ज्यावेळी दूध आपण ज्या ठिकाणी साठवतोय ती भांडी जागा ही स्वच्छ असावी. हे या 4-5 मंत्रांचा जर आपण वापर केला तर निश्चितच जसं या ताटामध्ये मी दाखवलंय तसं एक चांगले पदार्थ आपल्याला निश्चितच खाण्यासाठी आपण वापरू शकतो. मी थोडस आता हा स्क्रीन स्टॉप करतो आणि थोडस आपल्याशी बोलतो. पण त्या एक या अनुषंगाने थोडासा एक पहिला भाग मी थोडस आपल्याशी चर्चा केली. पुढच्या भागाकडे आणि ही जी गुरुकिल्ली म्हणा किंवा काही 4-5 गोष्टी मी जास्त सांगितल्या त्या मर्यादित वेळेमध्ये आपल्याला थोडस याचा उहापोह मी केलेला आहे. प्रश्नोत्तर दरम्यान आपण याच्यावर सविस्तर चर्चा आपण निश्चित करू शकतो. डॉक्टर कोल्हे मॅडम, मी माझं हे संपवतो, थोडस आता थांबवतो आणि मला कोल्हे सरांकडे आपण आता निश्चितच बोलूया की जेणे पुढचा भाग ते आता धन्यवाद सर. मी कोल्हे सरांना आता बोलवते. धन्यवाद. आणि आपण प्रश्न उत्तरांचा जो भाग आहे शेवटी घेऊया. नंतर प्रश्न असेल किंवा अपेक्षा निरीक्षा आपल्याला सांगतील त्याच्याप्रमाणे आपण तो शेवटी तो भाग घेऊया आणि करूया. पालकांच्या काही समस्या असतील किंवा काही प्रश्न उत्तरे असतील त्याच्यावर. डॉक्टर कोल्हे दिसतंय का? चेक विचारून
नेक्स्ट टाइम करून बघ म्हणजे मला काही त्रास. नेक्स्ट एकदा दाबून बघ. स्लाइड दिसतंय का? हो हो पुढची दिसतंय. नेक्स्ट करून बघ. नेक्स्ट एवढं सफिशियंट आहे का दिसायला विचार? फुल स्क्रीन करू मॅम, शकतो. फुल स्क्रीन नाही झालेलं. हा आता ओके आहे. आता चालू करूया. ओके. हॅलो, हो सर, बोलूया आपण आता. ओके, सुरू केलं तरी चालतं ना आता डायरेक्ट? सुरू करा. ओके, नमस्कार. माझं नाव डॉक्टर राहुल प्रकाश कोल्हे. मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून क्रांती नाना पाटील पशुवैद्यकीय इथे कार्यरत आहे. आताच माझे गुरुवर्य आणि विभाग प्रमुख डॉक्टर वास्कर सरांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यांच्याच विभागामध्ये मी कार्यरत आहे. आणि सरांनी ज्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहे की स्वच्छ दूध निर्मिती कशी करायला हवी, तर आता आपण त्याची जोड धरून थोडस आपण आता एक वैज्ञानिक दृष्टिकोनातनं काय त्याचे मानक आहेत, कुठल्या कुठल्या अवलंबल्या जातात याबद्दल आपण थोडस आज प्रेझेंटेशन मध्ये पुढच्या 40 मिनिटांमध्ये. मित्र हो, या 40 मिनिटांमध्ये तर सगळं काही आम्ही तुम्हाला शिकू शकणार नाही, परंतु काही मेसेज छोटासा जो आम्हाला द्यायचा असेल तो मेसेज म्हणजे की जे काही आज आपण थोडस याच्यामधनं एक शास्त्रीय दृष्टिकोनातनं जी माहिती आपल्याला मिळेल तर त्याची अंमलबजावणी आपल्या प्रक्षेत्रावर, जर आपण पशुपालक असाल, आपण दुग्ध व्यवसायामध्ये सहभागी असाल किंवा इतर कुठल्या याच्यामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या जर आपण या दुग्ध प्रौद्योगिकी संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर इन्व्हॉल्व असाल तर थोडीफार ही गोष्ट आपण अंमलात आणावी, जेणेकरून जे काही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आज मार्केटमध्ये मिळतात आहे हे सगळे स्वच्छ, दर्जेदार आणि एक आरोग्याच्या दृष्टिकोनातनं एक सर्व पोषक मूल्य असणारे असावेत, जेणेकरून कुठली इजा हानी ही शरीरास म्हणजे जो कंझ्युमर आहे त्याला होणार नाही. तर माझा जो विषय आहे की आज मी बोलणार आहे याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल म्हणजे दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ प्रक्रियेमध्ये या पूर्ण साखळीमध्ये गुणवत्ता नियंत्रण म्हणजे काय आहे, तर गुणवत्ता नियंत्रण कसं करायला पाहिजे याच्यावर मी आपल्याला थोडी माहिती सांगणार आहे. मित्र, गुणवत्ता नियंत्रण म्हणजे काय हे पहिलं सगळं आधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. गुणवत्ता नियंत्रण म्हणजे आता सरांनी सांगितलं आपल्याला की दूध हे असं एकमेव म्हणजे कदाचित मी सांगेल तुम्हाला की सर्वात नाशवंत होणारे खाद्यपदार्थ आहे सर्व खाद्यपदार्थांमध्ये, कारण की दुधामध्ये जसे आपल्याला शरीरास पूरक हे सगळे पोषक मूल्य असतात तसेच काही सूक्ष्म जीवाणू आणि बुरशी यांच्यासाठी सुद्धा ते घटक महत्वाचे असतात. आणि त्यामुळे जसं कासेच्या बाहेर दूध निघतं तर तसंच त्याची एक नाश होण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते, ज्याला आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये स्पॉइलेज म्हणतो. तर ती प्रक्रिया सुरू होते. आणि प्रॅक्टिकली म्हणजे जर बघितलं तर दुधामध्ये नैसर्गिकरित्या शून्य जीवाणू किंवा सूक्ष्म जीवाणू असणं हे शक्य नाही. त्याच्यामध्ये काही ना काही जीवाणू हे नैसर्गिकरित्या कासेमधनच येतील, काही ना काही हे वातावरणातनं तुम्ही कितीही काळजी घेतली तरी त्याच्यामध्ये ते जाणारच आहे. म्हणून आपण जेणेकरून त्याची ते कमीत कमी असावी. ओके, तर हे अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची एक स्टेप आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्वालिटी कंट्रोल म्हणतो. तर फार्म पासून निघणारं दूध ते थेट त्याच्यापासून म्हणजे दुग्धजन्य कारखाना म्हणजे जे काही येतात आणि तुमच्या घरी तर ह्या संपूर्ण साखळीमध्ये जे काही नियंत्रण करणं गरजेचं असतं त्याला आपण गुणवत्ता नियंत्रण म्हणतो. शब्द अगदी गुणवत्ता आणि गुणवत्तेचं नियंत्रण म्हणजे खरंच त्या पदार्थाची गुणवत्ता दिलेल्या मानकाप्रमाणे आहे का नाही याच्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे गुणवत्ता नियंत्रण होय.
सर आवाज येत आहे ना? इंटरनेट थोडं अनस्टेबल दिसतंय. नाही, फास्टर सर. आवाज येतोय सर. ओके ओके फाईन फाईन. ओके, तर ह्या याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे आणि आपण गुणवत्ता नियंत्रण ही फक्त एक गोष्ट बघून गुणवत्ता नियंत्रण ठेवू शकत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काही प्रयोगशाळेमध्ये काही ज्या आपण चाचण्या करतो त्या चाचण्यांची गरज असते. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही मार्गदर्शक तत्वे जे आपल्याला दिलेले असेल एक नॅशनल लेवलला, जसं आता आपण आपल्या भारतामध्ये म्हटलं तर भारतामध्ये कुठलंही खाद्य आणि खाद्य घटके किंवा पदार्थ बनवायचे असतील, विक्री करायचे असतील, तर त्यासाठी फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऑथॉरिटी हे भारतीय जी काही संस्था आहे त्याचे जे काही मानक आहे ते आपल्याला लागू आहेत. त्याचप्रमाणे बरेचदा आपल्याला प्रयोगशाळा, त्याच्यानंतर काही शास्त्रज्ञ यांची सुद्धा आपल्याला मदत गरजेची असते. तर या थोड्या गोष्टी काय काय आहे ना, आपण याच्यामध्ये आज समजून घेण्याचा प्रयत्न करू. क्वालिटी कंट्रोलच्या पुढची एक स्टेप असते की क्वालिटी ऍश्युरन्स, की म्हणजे एकदा तर तुम्ही जे पदार्थ बनवलेले आहे ते खात्रीशीर आहे, क्वालिटी आहे, तर ऍश्युरन्स देण्यासाठी पुन्हा तुम्हाला काही गोष्टींची गरज भासते. त्या गरजेमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची काही जी गरज जी भासते ते तुम्हाला सर्टिफिकेशन, म्हणजे तुम्हाला काही मग ते FSSAI चं प्रमाणपत्र असो, मग ते BIS चं प्रमाणपत्र असो, किंवा मग एखादा हॅसअप सर्टिफिकेशन असो, किंवा मग सर्टिफिकेशन असो, किंवा जर एक्सपोर्ट करत असाल तर एक्सपोर्टचे काही नियम वेगळे आहेत. आपण पूर्ण एकत्रीकरण करतो त्याला आपण क्वालिटी ऍश्युरन्स म्हणून हे दोन आहे. त्याच्याशिवाय कोल्हे सर, आवाज कट होतोय. आपण व्हिडिओ बंद करून बोलू शकाल, म्हणजे आवाज व्यवस्थित येईल तुमचा. हा, व्हिडिओ बंद करूया आपण आणि बोलूया. जस्ट नाही, मला नाही, फक्त व्हिडिओ बंद करा. हा, बोलू शकता आता. झाला का व्हिडिओ बंद माझा? हो हो, झाला. हा, ओके. तर आता जस्ट होल्ड. ओके, आता आपण गुणवत्ता नियंत्रण हे कुठे आणि कसे करतात हे थोडंसं बघूया. तर गुणवत्ता नियंत्रण हे सुरू होतं जिथे तुम्ही म्हणजे अगदी तुमच्या फार्मवर, जिथे आपण आपल्या प्रक्षेत्रावर दूध देणारे जनावर आहेत आणि तिथनच आपल्याला गुणवत्ता नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय करणार आहे मार्केटमध्ये त्याची गुणवत्ता चांगली राहणार नाही. त्याच्यामुळे सर्वप्रथम तुमच्या प्रक्षेत्रावर तुम्ही गुणवत्ता नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दूध संकलन केंद्रावर, दूध डेअरीमध्ये जिथे आपण प्रक्रिया करतो, विविध पदार्थ बनवतो, तिथे गुणवत्ता नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता डेअरीमध्ये काय आहे की एक वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात आणि त्याच्यामध्ये स्टेप्स असतात. तर त्या स्टेप्स मध्ये ती जी पूर्ण प्रोसेसिंग चेन जी आहे, त्या पूर्ण प्रोसेसिंग चेन ज्याला आपण दुधाची प्रक्रिया करते वेळी वेगवेगळ्या स्टेजेसला तुम्हाला गुणवत्ता नियंत्रण करणं गरजेचं आहे. पदार्थ निर्मिती झाल्यावर सुद्धा गुणवत्ता नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि एकदा पदार्थ निर्मिती झाल्यानंतर तो पदार्थ बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करतो, तर खरंच त्याचा दर्जा किंवा नाही हे बघण्यासाठी सुद्धा आपलं गुणवत्ता नियंत्रण करणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी फार्म पासून तर अगदी आपल्या घरापर्यंत, आपण किचन पर्यंत गुणवत्ता नियंत्रण करणं गरजेचं आहे. बरेच प्रॉडक्ट मित्र आपण जेव्हा मार्केटमधून विकत घेतो तर आपण आपापल्या पद्धतीने जेवढं नॉलेज आपल्याला आहे त्या पद्धतीने आपण गुणवत्ता नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतोच. कदाचित आता आपण सगळेजण जे काही पॅक फूड घेतो तर कमीत कमी आपण त्याच्यावर काही गोष्टी बघतो. त्याच्यामध्ये तो तयार केव्हा झाला, त्याची शेल्फ लाईफ किती आहे, एक्सपायरी डेट किती आहे, आणि त्याच्यावर FSSAI चं लायसन आहे का. तर एवढ्या तरी गोष्टी कदाचित मला वाटते आता आपण बघायला शिकलेलो आहोत. तर यालाच म्हणतात गुण नियंत्रण. आता हे फक्त शास्त्रीय दृष्टिकोनातून काय कसं मध्ये बघू. आता याच्यामध्ये आपण नेमकं काय करतो, तर आपण काय बघतो गुणवत्ता नियंत्रणामध्ये. तर गुणवत्ता नियंत्रणामध्ये आपण काही बेसिक गोष्टी करतो. म्हणजे जसं आता दूध संकलन केंद्रावर जेव्हा तुम्ही दूध देता तर तो माणूस काय करतो तुम्हाला की त्याच्यामध्ये फॅट आणि SNF हे आहे
त्याप्रमाणे तो तुम्हाला त्याची त्याप्रमाणे तुम्हाला तो प्रति लिटर प्रमाणाच्या मागे पैसे देतो. ओके, तर ते एक गुणवत्ता नियंत्रण आपण ते बघू शकतो. दुसरी गोष्ट की जेव्हा दूध हे डेअरीवर जाईल की ज्याला आता प्रोसेस आणि डेअरीवर बघतो आपण की दूध हे फार मोठ्या प्रमाणात येतं, म्हणजे अगदी कितीतरी टँकर्स तिथे रोजचे प्रोसेस केलेले जातात आणि त्याच्यामुळे मग टँकर मधनं दूध काढतात आणि एकंदरीत काही त्याचे दूध घेऊन आपण त्याची पडताळणी करतो आणि आपण ठरवतो की ओके ह्या पूर्ण टँकर मधल्या दुधाची गुणवत्ता कशी आहे. तर त्याच्यामध्ये आपण दुधाची आम्लता तिथे बघतो, ज्याला आपण ऍसिडिटी म्हणतो. अतिशय सोपी टेस्ट आहे की म्हणजे अगदी टेस्ट ट्यूब मध्ये आपण दूध घेऊन त्याला बघू शकतो. थोड्या वेळाने मी सांगणारच आहे पुढच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट जो म्हणजे सध्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थाला जो अतिशय भेडसावणारा जो प्रश्न आहे, म्हणजे तुमच्या माझ्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न जो आहे दुधातील भेसळ. तर दुधातील भेसळ म्हणजे पांढरं दिसतं ते दूध सपं की काय, तर ह्या प्रश्न जोही व्यक्ती ह्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व असेल त्या सगळ्यांनी दुधाची भेसळ हा विषय फार सिरियसली घेतला पाहिजे आणि तुमच्या पद्धतीने त्याच्यात कुठल्याच प्रकारची भेसळ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याचं कारण महत्वाचं मी सांगतो मित्र हो, कदाचित आपल्याला वाटत असेल की काही लोक म्हणजे दुधामध्ये पाणी मिसळतात, पण दुधात पाणी मिसळल्यानंतर दुधावर काय परिणाम होऊ शकतो हे मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये त्यामुळे निर्भेळ दूध असेल आणि तुम्ही जर दुधात पाणी टाकलं तरी ती खूप मोठी भेसळ आहे आणि दुर्दैवाने आपल्या देशामध्ये पाण्यात निर्माण झालेली भेसळ खूप मोठ्या प्रमाणात केली जाते दुधामध्ये. त्याच्यानंतर दुधामधील जीवाणू आपण बघू शकतो, परंतु दुधामधील जीवाणू हे आपण होऊ शकणार नाही. त्याच्यासाठी प्रयोगशाळेची गरज लागेल आणि प्रयोगशाळेमध्ये आपण त्याचं निदान करू शकतो. तर आपल्या मानकांप्रमाणे एक त्याला प्रमाण दिलेलं आहे, त्या प्रमाणामध्ये ते जीवाणू असायला पाहिजे. म्हणजे आता अगदी थंब रूल मला सांगतो की समजा कच्चं दूध असेल काचेत आणि ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे जसं वास्कर सरांनी सांगितलं की स्वच्छ दूध निर्मितीची पद्धत अवलंबून जर तुम्ही तसं दूध काढलं तर त्याच्यामध्ये 10⁵ म्हणजे एक साधारणतः 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे जीवाणूंची संख्या नसावी आणि जर टर्नराईज आणि होमोजनाइज केलं तर साधारणतः 30,000 जीवाणू प्रति मिलीलिटर म्हणजे प्रति ml ही नसावी. तर हे असे काही मानक आहेत आणि याच्यापेक्षा जास्त असलं तर मग आपण समजू शकतो की तिथे खूप घाणेरड्या पद्धतीने ती दुधाची हाताळणी झालेली आहे आणि त्याच्यामधनं दुधामध्ये हे जीवाणूंचा शिरकाव झालेला आहे. त्याच्यानंतर आपण अजून क्वालिटी कंट्रोल मध्ये काय बघतो तर दुधामधील विषारी घटकांचे अंश किती आहे. आता दुधामध्ये मित्र वेगवेगळ्या प्रकारचे विषारी घटक असू शकतात. एक तर मी तुम्हाला सांगितलं भेसळ म्हणजे हे अगदी वेगवेगळे रसायनांचा उपयोग करून दुधामध्ये टाकून दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी म्हणजे जी खोटी गुणवत्ता असते ती आपल्याला दाखवण्यासाठी हे वेगवेगळे घटक टाकले जातात. म्हणजे अगदी सणासुदीच्या काळामध्ये खरंच आपण आपल्या घरी खवा पेढे आणि अजून बाकीच्या ज्या काही गोष्टी आणतो तर हे खरंच म्हणजे कसे असतात माहिती नाही, पण आता आम्हाला थोडी हे क्वालिटी टेस्टिंग केल्यामुळे आम्हाला सवय झालेली, आम्ही ओळखू शकतो हे कसं आहे. तर पण कदाचित सर्वसामान्य माणूस तो ओळखू शकणार नाही, कारण सर्वच बघायला तर सारखंच दिसतं, खायला पण सारखंच दिसतं आणि त्याच्यामुळे हे फार कठीण आहे आणि कठीण असल्यामुळेच मार्केटमध्ये सहज लोक जे हे अशा गोष्टी करतात ते त्यांची विक्री करतात हे सगळे याच्यामध्ये. तर हे विषारी घटक शरीराला फार हानिकारक आहे. तर पहिलं तर हे सगळे रासायनिक घटक आहेत. दुसरे विषारी घटक म्हणजे जसं मी पाणी तुम्हाला सांगितलं मित्र, पाणी आपल्यासारख्या देशामध्ये स्वच्छ पाणी मिळणं म्हणजे हा एकदम चॅलेंजिंग टास्क आहे. म्हणजे अतिशय मला तर वाटतं मी म्हणेल तुम्हाला दुर्मिळ, म्हणजे कदाचित आपणही घरी जे पाणी पितो हे खरंच BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड किंवा जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मानकाप्रमाणे आहे किंवा नाही माहिती नाही. पॅक ड्रिंकिंग वॉटर ऑफकोर्स त्याच्यावरती लेबल केलेलं असते, पण पॅक ड्रिंकिंग वॉटर मध्ये खूप सारे स्कॅम झालेले आहेत. तुम्ही जर वेबसाईटला जाऊन बघितलं तर तिथे पण आपल्याला फसवाफसवी म्हणजे फसवाफसवी फार मोठा प्रश्न, मोठी समस्या आपल्याकडे आहे आणि याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. तर हे दुसरे विषारी घटक हे पाण्यामधनं जे येऊ शकतात त्याच्यामध्ये असतात पेस्टिसाइड्स, म्हणजे आपण जे काही कीटकनाशक वगैरे जे वापरतो शेतांमध्ये तर हे पाण्यामध्ये लिचिंग होतं याचं आणि जमिनीच्या खालून पाण्यामध्ये जातात आणि असं दूषित पाणी जर आपण त्या दुधामध्ये टाकलं तर संपूर्ण तुम्ही निर्माण केलेलं चांगलं दूध हे पूर्ण विषारी होतं. त्याच्या व्यतिरिक्त काही त्याच्यामध्ये येतात, त्याच्यामध्ये त्याला आम्ही टॉक्सिक रेसिड्यूज म्हणतो, त्याच्यामध्ये
अँटीबायोटिक्सचा काही अंश असतो. अँटीबायोटिक्स म्हणजे जे जनावरांना आपण ट्रीटमेंट करतो, म्हणजे एखादा आजारी जनावर असेल आणि त्याला जर आपण उपचार चालू असेल डॉक्टरांकडून, पशुवैद्यकाकडून, आणि त्या जनावराला काही प्रतिजीवी असतील, आपण अँटीबायोटिक म्हणतो, तर नियमाप्रमाणे कमीत कमी 72 तास तसं दूध तुमच्यामध्ये आलं नाही पाहिजे. पण एखादं दुभतं जनावर चांगलं असेल, भरपूर दूध दिलं असेल, आणि आपण आपल्या फायद्यासाठी काय करतो की 10 जनावरांमधलं समजा जर एक जनावराला गाईला समजा ट्रीटमेंट चालू आहे, तिथं दूध आपण मिक्स करून टाकतो, आणि अशा आपल्या देशामध्ये हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. मित्र, मी तुम्हाला एक उदाहरण पण याच्यामध्ये सांगू शकतो की काही असे प्लांट्स आपल्याकडे आहेत, म्हणजे ते मोठ्या इंडस्ट्रीज, जसं नेसले सारख्या ग्रुपनी आपल्या देशामध्ये तयार केले, आणि त्यांची जी रिक्वायरमेंट होती की प्रत्येकाचा अंशरहित दूध त्यांना पाहिजे होतं, आणि तशा प्लांटची जी कॅपॅसिटी पण फार प्रचंड होती, 4 ते 5 लाख लिटर दूध ची भुकटी तयार करण्याचं प्रति दिवसाला. परंतु त्यांनी 5 ते 6 राज्यांमधनं दूध मागवलं त्या कंपनीनी, परंतु दुर्दैवाने त्यांना 10,000 लिटर प्रति दिवसापेक्षा जास्त अँटीबायोटिक रेसिड्यू फ्री दूध हे मिळू शकलं नाही. तर हे दुर्भाग्य आहे आपल्या याच्यामधलं. तर याच्यामध्ये मी दोष कोणाला देणार नाही. कदाचित ह्या गोष्टीची गांभीर्य शेतकऱ्याला माहित नसेल, पण जेव्हा केव्हा आपल्याला ही गोष्ट माहिती होते, तर आपण माहिती केल्यानंतर आपण ती सर्वप्रथम अंमलबजावणी करावी, आणि नंतर ती आपल्या दुसऱ्यांना पण सांगावी. तर इथे आपण हे दुधातील विषारी घटक बघतो, आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची नैसर्गिक गुणवत्ता, म्हणजे आपण कंपोजिशनल क्वालिटी म्हणतो. मित्र, कुठलीही गोष्ट आपण जेव्हा बनवतो, तर दुधाचे अनेक प्रकार आहेत. जवळपास 200-250 पेक्षा जास्त दुधाचे दुग्धजन्य पदार्थ आपण दुधापासून बनवू शकतो. ओके, परंतु त्याची कंपोजिशनल क्वालिटी, त्याची नैसर्गिक गुणवत्ता जपणं फार महत्वाचं आहे. आणि नैसर्गिक गुणवत्ता हे नैसर्गिक घटकांवरच अवलंबून असते. ती मास्क करून, त्याच्यामध्ये काहीतरी भेसळयुक्त पदार्थ टाकून, वेगळे रंग टाकून, वेगळी साठवणूक, त्याची साठवणुकीची दिवस वाढवण्यासाठी काही अजून त्याचे प्रिझर्वेटिव्ह टाकून, आणण्यासाठी काही म्हणजे शुगर किंवा अजून कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स हे टाकून, किंवा कृत्रिम पद्धतीचं दूध बनवून हे विकणं, हे शरीराला फार हानिकारक आहे. कारण की दूध करू शकत नाही, आणि कुठल्याही बनवलेला पदार्थ माझ्याच नातेवाईकाच्या घरी जाऊ शकतो. त्याच्यामुळे भेसळ हा सगळ्यांनी सिरियसली हा विषय बघायला पाहिजे. मित्र, गुणवत्ता कशी ठरवतो थोडंफार मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर सर्वप्रथम आपण काय करतो की दुधाचे नमुना घेतो. कुठल्याही गोष्टीची तुम्हाला गुणवत्ता ठरवायची असेल तर काही नमुने तुम्हाला घ्यायचे आहे. मग नमुना घेण्याच्या पण पद्धती वेगळ्या आहे, परंतु आजच्या 40 मिनिटांमध्ये मला नमुना कसा वगैरे या गोष्टींवर जास्त करता येणार नाही. कदाचित त्याला पुढचे 45 मिनिट फक्त नमुना कसा घ्यावा आणि त्याचं परीक्षण कसं करावं याच्यासाठी लागतील. त्याच्यानंतर नमुना घेतल्यानंतर सर्वप्रथम आपण काय करतो, आपले जे 5 इंद्रिय ज्याला आपण सेन्स म्हणतो, डोळे, नाक, चव, आणि हाताने बघणे आणि ऐकणे. ओके, सगळ्या गोष्टी इंद्रियांचा उपयोग करून आपण त्याचा सेन्सरी इव्हॅल्युएशन सगळ्यात पहिले करू शकतो, ज्याला आम्ही ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन टेस्ट म्हणतो. त्याच्यानंतर आपण फॅट म्हणजे स्निग्धता किती आहे, आणि सिग्नल विरहित पदार्थ म्हणजे फॅट आणि एसएनएफ, मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे, जे ह्या दुग्ध व्यवसायात आहे या सगळ्या शेतकऱ्यांना फॅट आणि एसएनएफ चे महत्व माहिती आहे. तर 3.5 आणि 8.5 हे तुम्हाला सगळ्यांना पाठच झालेलं आहे. आता 2017 मध्ये नवीन मानक आलेले आहे, भारत 3.2 आणि 8.3 वर झालेलं आहे. कमीत कमी एवढं दुधामध्ये आणि एसएनएफ गाईच्या असावं. त्यानंतर आपण डिग्री लावतो, म्हणजे डिग्री लावून लॅक्टोमीटर हे तुम्ही दूध संकलन केंद्रावर बघितलं असेल की तो काय करतो, एका चंबूमध्ये दूध टाकतो आणि त्याच्यामध्ये एक ट्यूब टाकतो. त्या ट्यूबला खाली काळसरपणा असतो आणि तो बघतो त्याची डिग्री किती आहे. त्याला आम्ही लॅक्टोमीटर रिडिंग म्हणतो. लॅक्टोमीटरवरून आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढतो, म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची घनता काढतो. त्या घनतेवरून आपल्याला कळतं की दुधामधली फॅट काढलेली आहे की दुधामध्ये पाणी किती टाकलेलं आहे. एक्झॅक्टली किती टाकलेलं ओके, लॅक्टोमीटर रिडिंग म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही चेंज झालेली आहे. जसं आता गाईचं दूध घेतलं तर त्याची 1.028 ते 1.030 म्हणजे 1.028 to 1.030 आणि तिचं असेल तर 1.030 to 1.032 एवढी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. आणि याच्यापेक्षा कमी जास्त झाली त्याच्यामध्ये काहीतरी भेसळ झालेली आहे. त्याच्यानंतर एक दुसरी टेस्ट त्याला आम्ही कॉटन बॉइलिंग म्हणतो, म्हणजे की दूध घेऊन थोडस तापवलं
ते करून घे. कारण दुधाला पहिली प्रक्रिया जी कुठल्याही दुधाच्या प्लांटवर जेव्हा करतात तर ती आहे पाश्चरायझेशनची. कारण पाश्चरायझेशन केलेल्या दुधाला आपण पाश्चरायझेशनला टाकलं. सर परत शेअर स्क्रीन करूया कारण ओके, बंद डिस्कनेक्ट राहिलं. झालं का? हो डिस्कनेक्ट झालं होतं. ओके फाईन, करतो हा मॅडम. वरती 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 मॅडम दिसताय का? स्क्रीन दिसते? हो दिसते, चालू करू आपण. ओके, तर आपण क्लॉट ऑन बॉइलिंग टेस्ट बद्दल बोलत होतो. ती आपल्याला करणं गरजेचं आहे, अतिशय महत्वाची टेस्ट आहे. त्याच्यानंतर सेम आम्लता बघण्यासाठी आपण ऍसिडिटी चाचणी करतो. अगदी त्याच्यामध्ये आता अल्कोहोल अलिझारिन टेस्ट आपण म्हणतो. ह्या सगळ्या टेस्टचे ना मी नंतर तुम्हाला जर वाटलं तर माझ्याकडे काही पीडीएफ कॉपीज आहे, कारण हे सगळं डिटेल्स मध्ये याच्यात टाकू शकत नाही, तर नंतर आम्ही शेअर करू. आपण कॉन्टॅक्ट करू शकतात सगळे शेतकरी बंधू आणि भगिनी जे आमचे ऑर्गनायझर्स आहेत त्यांच्यासोबत, आणि हे तुम्हाला सगळे डिटेल्स नंतर मिळू शकते. त्यानंतर आपण पीएच एक चाचणी करू शकतो. त्यानंतर 10 मिनिट रिसाझोरिन टेस्ट एक दुसरी चाचणी आहे, ती करतो. अल्कोहोल अलिझारिनची एक चाचणी मी सांगितलेलंच आहे. त्यानंतर सेडिमेंटेशन चाचणी करतो आणि प्रतिजैविकांचे परीक्षण करतो. तर मित्रहो, गुणवत्ता ठरवण्यासाठी ह्या 11 चाचण्या करणं फार गरजेचे आहे. परंतु यातल्या काही चाचण्या अगदी इतक्या सोप्या आहे की ह्या आपण आपल्या प्रक्षेत्रावर सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्हाला अगदी तुमच्या फार्मवरच दुधाचा दर्जा ठरवायचा असेल तर काही यातल्या चाचण्या आपण वापरू शकता. आता दुधाचे नमुने घेण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर मी आता तुमच्यासाठी जर तुम्ही एकत्रित नमुना न घेता तुम्ही सिंगल, कारण आपल्याकडे कसं आहे, आपल्या देशामध्ये दुभत्या जनावरांची संख्या फार कमी असते. म्हणजे अगदी कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 10, 15, 20 याच्यापेक्षा जास्त नसते. म्हणजे मोठा फार्म जरी घेतला तर 15-20 जनावरांपेक्षा जास्त नसतं. परंतु बाहेरच्या देशामध्ये कसं आहे की तिथे फॅक्टरी फार्मिंग करतात आणि म्हणजे हजारो जनावर एकाच वेळेस पाळले जातात. तर त्यांच्या पद्धती टोटल वेगळ्या आहे. परंतु काही तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक सिंगल नमुना आपण म्हणतो, म्हणजे सिंगल सॅम्पल. त्यानंतर एकत्रित, ज्याला आपण म्हणजे कंपोजिट सॅम्पलिंग म्हणतो. त्यानंतर रासायनिक चाचणी करता घेतलेले नमुने, म्हणजे काही नमुने आपण फक्त त्याची रासायनिक चाचणी करणार, आणि रासायनिक चाचणीसाठी घेताना थोडीशी कमी काळजी घ्यावी लागते नमुन्याची. परंतु तुम्ही जर सूक्ष्म जीवाणूंच्या तपासणीसाठी जर नमुना घेत असाल तर मग सरांनी सांगितलं की मगाशी की दुधातनं कुठल्या गोष्टीपासून अस्वच्छरित्या जर तुम्ही हाताळलं तर जीवाणू येऊ शकतात. तर सेम असंच आहे की तुम्ही नमुना घेण्यासाठी सुद्धा ज्या गोष्टी वापरतात, म्हणजे ज्याला सॅम्पलिंग बॉटल असेल, ती सॅम्पलिंग बॉटल सुद्धा अगदी स्टराईल असली पाहिजे. म्हणजे ती कारक त्याच्यामध्ये कुठले जंतू नसायला पाहिजे, ज्याला आम्ही स्टरलायझेशन म्हणतो, ती स्टराईल असायला हवी. तर हे काही गोष्टी करणं गरजेचं आहे. हे आपण बोललेलं आहे याच्यामध्ये की आता हे सरांनी पण खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की आपली चेन जी आहे ना, हे तुमच्या आम्ही सगळेजण ह्या पूर्ण चेन मध्ये इन्व्हॉल्व आहोत. म्हणजे अगदी प्रोड्युसरचा रोल खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर प्रोसेसर जो प्रक्रिया करतो तो, त्याच्यानंतर मग जो डिस्ट्रीब्युटर आहे, मग रिटेलर आहे, आणि शेवट कन्झ्युमर. तर आपल्या सगळ्यांचीच अवेअरनेस याच्यासाठी फार गरजेची आहे. त्याच्याशिवाय आपण म्हणजे कुठेही आपण यातला कुठल्याही पूर्ण चेन मधला एक जरी घटक याच्यामध्ये कमजोर पडला तर दुधाची गुणवत्ता ही ढासळू शकते. त्याच्यामुळे ही आपली सगळ्यांची जबाबदारी बनते. मित्र, हे चित्र तुम्हाला माहिती असेल. काही स्लाइड्स आता माझ्या बऱ्याच स्लाइड्स इंग्लिश मध्ये असेल, पण काळजी करू नका, मी त्या मराठीमध्येच एक्सप्लेन करेल. तर ह्या पद्धतीने आपल्या देशामध्ये एक संपूर्ण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनतात. जवळपास 46% जे काही दुधाचं जे काही प्रमाण आहे आपण पूर्ण फ्लुइड मिल्क, म्हणजे जसं पाश्चराइज, होमोजेनाइज किंवा आपल्या घरी काही रॉ मिल्क येते, पॉकेट मधलं येते, एखादा माणूस आपल्या घरी दूध टाकतो, आपण ते तापवतो आणि पितो. ओके, तर त्याला फ्लुइड मिल्क म्हणतो. तर हे 46% प्रमाण आहे. आणि बाकीचे मग काही प्रॉडक्ट्स बनवतो. आता आपले जे काही प्रॉडक्ट्स आहेत ना, त्या याच्यामध्ये तसं जर बघितलं तर आपण जगामध्ये सगळ्यात जास्त दूध निर्मिती करतो. जवळपास
जवळपास मला वाटते 1.93 मिलियन टन्स एवढं दूध आपण दरवर्षी निर्माण करतोय. एवढी मोठी आपली आता जगामध्ये प्रोडक्शन कॅपॅसिटी झालेली आहे, कारण आपल्याकडे दुभत्या जनावरांची संख्या खूप आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की काही आंतरराष्ट्रीय मानकं आहे की ज्याच्यामध्ये पर कॅपिटा म्हणजे दर दिवशी प्रत्येक व्यक्तीला किती दूध अवेलेबल असायला पाहिजे. ICMR प्रमाणे तुम्ही 280 ml दूध घ्यायला पाहिजे. आपण जवळपास आता 394 मिली प्रति व्यक्ती प्रति दिवस याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटीचं दूध आपल्याकडे म्हणजे एवढं प्रोडक्शन आहे. परंतु एवढं सगळं असून सुद्धा ना मॅक्झिमम दूध जे आहे ना आपणच पितो, त्याच्यानंतर कन्झ्युम करतो आणि नाही तर मग त्याची भुकटी बनवतो. ओके. आणि फार कमी प्रमाणामध्ये आपले प्रोडक्ट्स आहे ना हे एक्सपोर्ट होतात, निर्यात होतात. त्याचं कारण असं आहे की आपण जे काही निर्यात करतो हे मॅक्झिमम जवळपास करतो आपण भरपूर देशांना करतो, जवळपास 80-90-100 देशांना आपण निर्यात करतो. पण ते डिपेंड करतं की त्यांच्या मानकाप्रमाणे आपण त्या दर्जाचं दूध तयार करू शकतो का. अजूनही आपण युरोपियन युनियनचे जे काही देश आहेत 20-22 देश, त्याच्यामध्ये आपले प्रोडक्ट जात नाही. त्यांचे क्रायटेरिया खूप स्ट्रिंजंट आहे, स्ट्रिक्ट आहे. त्या क्वालिटीचं दूध आपण निर्माण करू शकत नाही. मी हे तुम्हाला प्रामुख्याने का सांगतो आहे की हे क्वालिटीशी संबंधित आहे. जर आपला दर्जा चांगला असेल तर निश्चितच आपण कुठे म्हणजे जगामध्ये कुठेही मार्केटिंग करू शकतो. ओके. तर हे त्याच्यामुळे हे थोडीशी गोष्ट आपल्याला माहिती असेल. हा प्रॉडक्ट मी काही मार्केटिंग करत नाही, पण आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की हा ब्रँड म्हटलं की मी नाव न घेताच तुम्हाला सगळ्यांना लक्षात की हा ब्रँड म्हटलं की ब्लाइंडली आपण काय करतो की त्याच्यावर विश्वास ठेवतो. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे का, कारण की याची क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स याच्यावर आपला विश्वास बसलेला आहे. तर हे ह्या व्हॅल्यू चेनवर आपला विश्वास आहे. तर अशाच व्हॅल्यू चेन बऱ्याच कंपन्यांच्या सुद्धा आहे निश्चितच. परंतु जे चांगले करते त्याला आपण खरंच चांगलं म्हणायला पाहिजे आणि जो चुकीचं करत असेल त्याला चुकीचं म्हणायची सुद्धा हिंमत आपल्यामध्ये असायला पाहिजे. तर ही व्हॅल्यू चेन आहे पूर्ण, याच्यामध्ये आपण सगळेजण सहभागी आहोत. आणि त्याच्यामुळे मग एखादी गोष्ट जर मी कंझ्युमर म्हणून घेतली आणि मग मी जेव्हा कस्टमर केअरला फोन जेव्हा करतो तेव्हा फोनच उचलत नाही कोणी, फोन उचलला तर टोलाटोलीचे उत्तर देतात. म्हणजे याचा अर्थ काय की ह्या व्हॅल्यू चेन मध्ये यांच्या क्वालिटी कंट्रोल क्वालिटी अश्युरन्स मध्ये कुठेतरी गफलत आहे, ते आपला कॉग्निशन्स घेत नाही. परंतु काही ज्या कंपन्या आहेत ते तुमचा लगेच तुम्हाला प्रॉडक्ट रिकॉल करतील आणि तुमच्या सिंगल प्रॉडक्टच्या सिंगल कंप्लेंटनी मार्केटमध्ये त्या बॅचचं जेवढाही काही प्रॉडक्ट असेल ना तो पूर्ण विड्रॉ करतील, काढतील आणि त्याला डिस्ट्रक्ट करतील. का, कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून पहिले आणि दुसरं त्यांना त्यांचं नाव खराब करायचं नसतं. ही पण एक क्वालिटी अश्युरन्सची महत्वाची गोष्ट आहे. तर याच्यावर आपण हे करायला पाहिजे. मित्र, हे सगळ्यांनाच माहिती आहे की दूध म्हणजे असं एक म्हणजे त्याला म्हणतात की असं पूर्ण आहार, त्याला आपण संपूर्ण आहार आपण म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन हे सगळे गोष्टी आणि प्रत्येक वयाच्या लोकांसाठी म्हणजे स्त्री असो पुरुष असो, छोटा असो मोठा असो म्हातारा असो, या सगळ्यांना जे काही आवश्यक घटक असतात आपल्या शरीरास, पोषक घटक जे असतात ते सगळे त्या दुधामध्ये असतात. म्हणून दूध आरोग्यास फार महत्वाचं आहे. परंतु दुर्दैव असं आहे की अवेलेबल असलेलं दूध खरंच पाहिजे तसं आहे का की नाही, हे हा प्रश्न तुम्हाला मला माझ्या सगळ्यांच्या समोर आहे. FAO आपण ऐकलं असेल, जागतिक खाद्य संघटना, ज्याला फूड अँड ऍग्रिकल्चर, जागतिक खाद्य आणि कृषी संघटना आपण त्याला म्हणतो, फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, त्यांनी त्याचा खूप अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्या अभ्यासावरून असं लक्षात आलेलं आहे की बोवाईन मिल्क म्हणजे गाई आणि म्हशींच्या दुधामध्ये मानवाच्या शरीरास आवश्यक सगळ्याच्या सगळ्या बाबी आहेत, सगळे घटक आहेत. आणि ते घटक आता मी वाचत नाही, त्याच्यामध्ये मी थोडासा टेबल टाकलेला आहे, म्हणजे जसं कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, कॉपर, विटॅमिन्स, रेटिनॉल, कॅरोटीन, A, B, E, म्हणजे ज्या मल्टीव्हिटॅमिन आणि मल्टी मिनरलच्या गोळ्या आता आपण सगळ्यांनी ह्या कोविड-19 मध्ये खाणं सुरू केलेलं आहे एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून. तर ह्या सगळ्या तुमच्या 100 ml दुधामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये असू शकतात. परंतु प्रोव्हाइडेड दॅट आपण त्याला म्हणू की ते दूध नैसर्गिक असावं, ते दूध निर्भेळ असावं. खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये मग आता याच्यामध्ये काही प्रश्न असतात शेतकऱ्यांचे. ऑफकोर्स आज तो विषय नाही आहे, त्याच्यामुळे मी ह्या स्लाइडवर जाणार नाही, पण अगदी काही सेकंदामध्ये मी सांगतो की बरेच लोकांचे प्रश्न असतात की एक गोष्ट खाऊ घातली की मग तो फॅट वाढते का, मग त्याच्यात SNF वाढते का किंवा दूध वाढतं का वगैरे. काही मोठ्या प्रमाणामध्ये, आम्ही त्याचे तज्ञ नाही आहोत, मी आणि भास्कर सर निश्चितच ह्या विषयाचे तज्ञ नाही, त्याच्यासाठी आमच्याकडे अॅनिमल न्यूट्रिशन हे वेगळं डिपार्टमेंट असतं. परंतु काही असे घटक आहे की ज्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो खाद्य घटकांचा आणि काही असे घटक आहे की ज्याच्यावर बिलकुल हा परिणाम होऊ शकत नाही. जसं फॅटवर मॉडरेटली म्हणजे काही प्रमाणात होऊ शकतो. त्याच्यानंतर तुमच्या
याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक जे आहे याच्यावर फारच कमी प्रमाणात, म्हणजे शक्यतो होणार नाही. व्हिटॅमिन ई याच्यावर परिणाम होणार नाही. त्याच्यानंतर अजून रायबोफ्लेविन असेल, B12 असेल, म्हणजे व्हिटॅमिन जे असतील हे नैसर्गिकरित्या जेवढे त्याच्यामध्ये असतील ना तेवढेच राहतील. तुम्ही खाद्य घटक टाकून त्याच्यावर विशेष परिणाम होणार नाही. तर काही हे मिथ्स असतात आपल्या डोक्यामध्ये, हे टाळण्यासाठी जस्ट मी एक स्लाइड सांगितली. अशीच एक स्लाइड सरांनी दाखवली होती तुम्हाला. सगळ्यात पहिले 2 ग्लास होते. एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी होतं आणि दुसऱ्या ग्लासमध्ये गढूळ पाणी होतं. तर निश्चितच तुम्ही कुठलं पाणी प्याल? स्वच्छ पाणी प्याल, जे अगदी क्लिअर दिसतं. तसंच आता हे दुधाच्या बद्दल सुद्धा आहे, की मग आता 2 ग्लास इथे जर ठेवले तर दोन्ही पांढरे दिसतील. ओके, पण मग यातलं कुठलं चांगलं आहे, कुठलं खराब आहे, तर त्याच्यासाठीच जे काय आहे क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अश्युरन्स, हे सगळं आपण करणं गरजेचं आहे. आणि मित्र हो, जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक खाद्य कृषी संघटना हे दरवर्षी 7 जूनला, म्हणजे आता येईल आपल्याकडे, तर 7 जूनला हे वर्ल्ड फूड सेफ्टी डे, म्हणजे आंतरराष्ट्रीय खाद्य सुरक्षा दिवस हा सेलिब्रेट करतात. हा अगदी मागच्या 2-4 वर्षापासून सुरुवात झालेली आहे. कशासाठी? कारण हे प्रमाणच एवढं वाढत आहे चुकीच्या गोष्टींचं. चुकीचे म्हणजे शरीरास हानिकारक खाद्य घटक हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे, आणि याची जनजागृती व्हावी, याची जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी, त्याच्यासाठी हे दिवस साजरा केला जातो. आणि या वर्षीचं थीम होतं जे 2020 ला जे केलं होतं, तर याचं जे थीम होतं ना, हे होतं फूड सेफ्टी एव्हरीवन्स बिझनेस, म्हणजे खाद्य सुरक्षा हे तुमची माझी सगळ्यांचा बिझनेस आहे, म्हणजे व्यवसाय आपण म्हणू त्याला, गरज म्हणू आपण त्याला व्यवसायापेक्षा. त्यामुळे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. पेपरमध्ये तर अशा गोष्टी फार मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळ्यांनी वाचलेल्या असतील. आता सणासुदीची आता दिवाळी येईल ना, आता बघा तुम्हाला न्यूज मध्ये ह्या गोष्टी पुन्हा आता दिसायला लागेलच, की एवढे टन भेसळ खवा पकडला, एवढं त्यांनी पकडला, हे ते पकडला, वगैरे वगैरे. पण शेवट हे काही कुठलं मंगळ ग्रहावरून तर काही येत नाहीये. कोणी आपल्याच पैकी कोणी याच्यामध्ये हे असं बनवतं आणि चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहित करतं आणि हे मार्केटमध्ये करतं थोडेसे पैसे मिळवण्यासाठी. परंतु लार्ज मासेसचा आपण हा विचार करायला हवा. मित्र, हे बोलणं झालेलं आहे. आता मी थोडंसं पॅथोजन म्हणजे सूक्ष्म जीव जे आहे, की दुधामध्ये ना केमिकल जोपर्यंत तुम्ही टाकणार नाही तोपर्यंत जाणार नाही. बरोबर आहे? म्हणजे याची तर खात्री तुम्हाला पटेल, की मी टाकलं नाही त्याच्यामुळे माझ्या दुधात केमिकल म्हणजे कुठलंच नाहीये. जर जनावरांवर एखाद्या अँटीबायोटिक्स ट्रीटमेंट मध्ये असेल आणि त्याचं दूध जर तुम्ही टाकलं नाही तर ते पण अंश तुमचे त्याच्यामध्ये राहणार नाही. मग फक्त जो धोका दुधामध्ये जो फार्म लेवलला आहे तो आहे जीवाणूंचा. तर जीवाणू कुठे आहे, कसे येतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ही गाय आहे आणि हा तुमचा गोठ्याचा पूर्ण परिसर आहे, की ज्याच्यामध्ये सरांनी सांगितलं की गोठा स्वच्छ असावा, भिंतीवर थुंकू नका, तंबाखू खाऊ नका, किंवा आजारी असाल तर दूध काढू नका, दूध काढायच्या आधी हात स्वच्छ धुवा, त्यानंतर गोठ्याची काळजी घ्या. दूध मशीननी काढत असाल तर मशीनचे जे लायनर्स असतात, जे कप आपण 4 सडांना लावतो, ते सड पहिले स्वच्छ करून घ्या. बरेच वेळा काय होतं, दूध काढतो आणि ते सड तसेच राहतात. गाईला त्याच्यामुळे सुद्धा काचेचा आजार होण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात, ज्याला तुम्ही दगडी म्हणता, मस्टायटिस, बोवाईन मस्टायटिस, बिगेस्ट प्रॉब्लेम इन डेअरी इंडस्ट्री, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि इकॉनॉमिक लॉस आहे त्याच्यामध्ये. एक 80,000 रुपयाची गाय, एक सड जरी बाद झाला तर गाय उपचार नाही केले तर पूर्ण गाय तुम्हाला बाद करावी लागते. तर फार आर्थिक दृष्टिकोनातनं हा विषय फार महत्वाचा आहे, त्याच्यामुळे काळजी घेणं गरजेचं. हे सगळ्या गोष्टींना याच्यामधनं तुम्हाला फार्मर ज्या गोष्टी दिसतात त्या सगळ्या ठिकाणावरून हे जीवाणू दुधामध्ये येऊ शकतात. जीवाणूचे प्रकार किती असू शकतात तर तुम्ही विचार करू शकत नाही तेवढे प्रकार असू शकतात. थोडक्यात मी तुम्हाला थंब रूल सांगतो, की काही जीवाणू असतात हे नैसर्गिकरित्या असतील, ते दुधाला काहीच करणार नाही. ओके, ते असतीलच त्याच्यामध्ये. काही जीवाणू असतील ते दुधाला फक्त स्पॉइल करेल, म्हणजे नाश करणार, नाशवंत प्रकारचे. आणि तिसरे असतील ते नाशवंत नसणार, परंतु ते जर असे दुधातून जर गेले, आपल्या शरीरामध्ये जर गेले, आपण जर असे जीवाणू जर घेतलंय तर आपल्याला आजार होतील, तर आजार निर्माण करणारे जीवाणू असतात. ओके, दुधापासून जवळपास मित्र हो 15 ते 20 प्रकारचे प्रमुख आजार करणारे जीवाणू, विषाणू, परजीवी हे पसरू शकतात. आणि त्याच्यामुळेच मार्केटमध्ये जे काही दूध तुम्हाला मिळतं, ज्याला आपण पाश्चराइज दूध म्हणतो, होमोजेनाइज हे तर वेगळी प्रक्रिया आहे, त्याच्या मागे क्रीम सेपरेशनचा प्रिन्सिपल आहे. पण मी पाश्चरायझेशन बद्दल सांगतो, की दूध काढल्याबरोबर त्याला थंड ठिकाणी का ठेवावं आणि लगेच त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला पाश्चराइज करून पॅक का ठेवावं हे तुम्हाला कळलेलंच आहे आता. कारण हे सगळं हे जीवाणूंशी संबंधित आहे. कारण नैसर्गिकरित्या जीवाणूंची संख्या काही ना काही त्याच्यामध्ये असू शकेलच, परंतु ती जेवढी संख्या आहे तेवढी असावी. त्याच्यानंतर जे पॅथोजन्स आहे ते पॅथोजन्स मारले गेले
पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुधाची योग्य साठवण आणि त्याचं दुधाचं योग्य हे करणं गरजेचं आहे. तर आता मी काही नावं फक्त घेतो, यातले कदाचित काही सायन्सचे विद्यार्थी असतील, काही फार्मर्स असतील तर माहिती असावे, अदरवाईज आय एम नॉट शुअर. त्याच्यामध्ये काही माणसापासून येणारे जे असतात, म्हणजे जसं साल्मोनेला, टायफॉइड आपल्याला होतो, तर तो साल्मोनेला टायफी आणि पॅराटायफी हा जीवाणू प्रामुख्याने माणसामध्ये असतो आणि तो आपल्या विष्ठेमधनं बाहेर निघतो वातावरणात. आणि जर आपण समजा आल्यानंतर हात स्वच्छ धुतले नाही आणि तशाच घाणेरड्या हाताने दूध काढायला गेला, तर दुधामध्ये निश्चित जर आपल्या पोटांमध्ये जर असेल तर ते त्याच्यामध्ये जाऊ शकतात. स्टॅफायलोकोकस ऑरियस एक अतिशय कॉमन आपल्या शरीरावर प्रत्येक ठिकाणी असतो. स्टॅफ ऑरियस कानात असतो, नाकामध्ये असतो, चिपडामध्ये असतो, प्रत्येक ठिकाणी असतो, आपल्या शरीरावर असतो, कातडीवर असतो. तर हा जीवन बरेच जणांना नाकात बोट घालायची सवय असते आणि तो स्टॅफायलोकोकस ऑरियस काय करतो की तो टॉक्झिन तयार करतो, टॉक्झिन विष सोडतो तुमच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये. आणि तो नसला आणि त्याच्या टॉक्झिनमुळे तुम्हाला आजार होतो. उन्हाळ्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की पेपरमध्ये काही गोष्टी येतात की उन्हाळ्यामध्ये भलत्या ठिकाणी एक लग्न झालं किंवा एका शाळेमध्ये हे खिचडी दिली आणि त्या खिचडीमधनं मोठ्या प्रमाणामध्ये विषबाधा झाली. कुठं होते तर हे माहिती नसतं, म्हणून कदाचित त्या बनवणाऱ्याच्याच हातातनं तो गेलेला असतो. तर हा दुसरा आहे. त्याच्यानंतर कोलाय फॉर्म्स, ई कोलाय वगैरे हे फार कॉमनली आपल्या विष्ठेमध्ये असतात. त्याच्यानंतर काही हवेमध्ये असतात. हवेमध्ये असणारे स्ट्रेप्टोकोकाय, मायक्रोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया आहे. इव्हन एखाद्याला ट्युबरक्युलोसिस असेल आणि त्याला तो टीबी झालेला जर खोकलत असेल तर तो त्याच्या खोकल्यातनं तो जीवाणू त्या दुधाच्या ह्याच्यामध्ये टाकेल आणि त्या दुधातच जाणार नाही मित्र हो, तर तुमचा तो टीबी तो त्या गाईला आणि गाईला एकदा टीबी झाला तर तो तुम्हाला आणि गाईला आणि दुधातनं अशी ती सायकल पूर्ण पसरत राहील. तर हे फार असं क्रिटिकल सायन्स आहे त्या याच्यामधनं. त्यानंतर काही असे जनावरांच्या याच्यामध्ये असतात. आता जर मी सांगितलं तुम्हाला की जनावराला जर कासेचा 10 झाला असेल तर जवळपास 150 पेक्षा जास्त सूक्ष्म जीवाणू आणि परजीवी जीवाणू आणि बुरशींपासनं आणि काही व्हायरसेस आणि परजीवीपासनं कासेचा 10 होतो. परंतु प्रामुख्याने जो होतो तो बॅक्टेरियापासून होतो. त्याच्यामध्ये स्टॅफायलोकोकस ऑरियस, स्ट्रेप्टोकोकाय, मायक्रोकोका, कोरायनी बॅक्टेरियम आणि ई कोलाय जो एन्व्हायरमेंटल मस्टायटिस आम्ही म्हणतो तो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की तिथनं तो कासेमधनं पण निघेल. जनावरांच्या फिसेसमध्ये म्हणजे जनावरांच्या शेणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतात. म्हणून की बाबा आपल्याला फार मोठी एक मिथ आहे आपल्याकडे की जनावरांचं शेण आपल्यासाठी चांगलं आहे, आपण त्याला सारवण्यासाठी गवऱ्या बनवतो वगैरे, हे भाग. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही जनावरांची विष्ठा त्याच्यासाठी फार घातक असते हो. आलं का लक्षात? त्याच्या जशी माणसाची विष्ठा माणसासाठी अतिशय घातक आहे, त्याच्यापासून आपल्याला टायफॉइड, पोलिओ, एंटेरोव्हायरस इन्फेक्शन, हेपॅटायटिस, रोटाव्हायरस इन्फेक्शन होतं. तसं जनावराला पण जनावरांच्या विष्ठेपासून अनेक आजार होतात. पण आपल्याकडे ते फार मिथ आहे की नाही ती घाण स्वच्छ करायची काही गरज नसते वगैरे, की जनावर हे घाणेतच असतात. अतिशय चुकीचं आहे. सॉइल, मातीमध्ये जवळपास तुम्हाला सांगतो तुम्ही विचार करणार नाही एवढे जीवाणू असतात मिलियन्स मध्ये, म्हणजे दशलक्षपेक्षा जास्त. परंतु सुदैवाने ते सगळे जे जीवाणू आहे ते सॉइलच्या पोषकत्वामध्ये फार मोठा रोल प्ले करतात आणि त्याच्यामुळेच सॉइलची क्वालिटी, सॉइलचा दर्जा ठरवला जातो. त्यानंतर फीड, तुम्ही जे खाद्यपदार्थ, खाद्य घटक जे देतात त्याच्यामध्ये बरेच वेळा काय होतं की मायकोटॉक्सिन सारखा म्हणजे फंगल इन्फेक्शन असतं आणि ते खाद्य घटक गेल्यानंतर ते दुधामधनं बुरशीपासनं काही टॉक्सिन तयार होतात त्याला आणि ते दुधामध्ये त्याचा अंश येतो आणि तो तुम्हाला क्वालिटी कंट्रोल ज्याच्यामध्ये तो तुम्हाला चेक करायचा. जर तुम्ही असं एखादा पदार्थ एक्सपोर्ट करत असाल तर मायकोटॉक्सिनची लिमिट जर 0.2 पीपीपी पेक्षा जर जास्त असेल तर तो तुमचा घेणार नाही, रिजेक्ट होईल प्रॉडक्ट. ओके, तर हा मायकोटॉक्सिन पण आपल्याकडे फार एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे खाद्य परचेस करताना सुद्धा बुरशीजन्य खाद्य घटक पर्टिक्युलरली कॉन्सन्ट्रेट वगैरे तुम्ही देऊ नका. त्यानंतर मिल्किंग मशीन, अतिशय म्हणजे मिल्किंग मशीनची स्वच्छता, जशी कासेची स्वच्छता करणं, आपल्या हाताची स्वच्छता करणं गरजेचं आहे, तशी मिल्किंग मशीनची स्वच्छता करणं फार गरजेचं आहे. मिल्किंग मशीन मध्ये वास्कर सरांनी सांगितलं की सहसा तुम्ही काय करा की दूध काढताना जो सगळ्यात चांगला आरोग्याने सगळ्यात चांगलं जनावर आहे त्याचं दूध पहिले काढा आणि त्याच्यानंतर मग जो आजारी असेल आजारीचं तर काढा तर लागेल, फक्त तुम्ही आता ते तुम्हाला चेन मध्ये ते द्यायचं नाहीये. तर अशा पद्धतीने तुम्हाला तो मिल्किंग मशीन वापरायची आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ते करायचं आणि मिल्किंग मशीन तुम्ही त्याच्यानंतर ती धुतली पाहिजे जेणेकरून त्याच्यावर कुठलेच दुधाचा अंश राहणार नाही. कारण अंश राहिला तर विदिन तुम्हाला सांगतो अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्याच्यावर बॅक्टेरिया निर्माण होणं सुरू करू शकतात आणि तुम्ही वारंवार जर त्याला धुतलं नाही तर एक टर्मिनॉलॉजी आहे सायन्स मध्ये, त्याला आम्ही बायोफिल्म म्हणतो. बायोफिल्म म्हणजे कसं आहे की किचन मध्ये तुम्ही बघितलं असेल आपले काही जे गंज असतात, पर्टिक्युलरली जर्मनचे अल्युमिनियमचे जे गंज आहे त्याच्यावर कधी कधी ना डोळ्यांनी दिसते की काहीतरी पिवळसर हिरवं
किंवा हिरवी लेअर चढलेली. ती लेअर म्हणजे काय हो, आपण जेव्हा स्वच्छ करतो ना तो किचन मध्ये, तर बरेच वेळा ते व्यवस्थितपणे स्वच्छ झालेलं नाही आणि बॅक्टेरियाने त्याच्यावर ग्रोथ केलेली आहे. ते बॅक्टेरिया कुठल्या आहे? त्या आपल्या घरातल्या वातावरणाला सगळ्यात रेझिस्टन्स असे बॅक्टेरिया आहे. तर तसेच ते वातावरणात नैसर्गिकरित्या तयार होतात आणि बायोफिल्म हा फूड इंडस्ट्री मधला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे इव्हन पाश्चरायझेशनच्या याच्यामध्ये सुद्धा बायोफिल्म तयार नाही झाली पाहिजे म्हणून काही विशेष काळजी घेतली जाते. तर अशा पद्धतीने बरेच प्रकारचे जीवाणू हे तुम्हाला कळलेलं असेल. आता थोडंसं बघू आपण. मी तुम्हाला सांगितलं की बाबा एक जीवाणूचे 2 केव्हा होऊ शकेल. तर समजा आता तुम्ही दूध काढलं आणि सगळ्यात पहिले 0 मिनिटाला, 0 मिनिट म्हणजे आपण कुठला मिनिट पकडू की तुम्ही दूध काढलं आणि समजा तुमच्या गाईने 5 लिटर दूध दिलं, तुम्ही भांड्यामध्ये काढलं, तिथून आता आपण 0 मिनिट पकडू. तसं तर त्याच्यात खूप लॅप्स झालेला आहे. ओके, म्हणजे भरपूर वेळ झालेला आहे, पण आपण 0 मिनिट म्हणू. तर 0 मिनिटाला तुमच्या दुधामध्ये 10 बॅक्टेरिया होते, 10 जीवाणू होते आणि 6 तासामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने जी काही प्रक्रिया केली ना, 5-6 तासांनी तुम्ही ते संकलन केंद्रावर नेलं किंवा 5-6 तासांनी तुम्ही विकलं वगैरे, जे काही तुम्ही रुटीन प्रॅक्टिस करतात, तर त्या 10 जीवाणूचे तुमच्या रूम टेम्परेचर म्हणजे वातावरणाच्या तापमानाला, म्हणजे जे आपलं टेम्परेचर असतं साधारणतः 28 डिग्री सेंटीग्रेड, आता सध्या 38 ते 30-32 डिग्री तापमान आहे. उन्हाळ्यात अजून याच्यापेक्षा जास्त होतं. विदर्भात गेला तर 46-47, मराठवाड्यात 46-47-48, पुण्यासारख्या ठिकाणी पण 40 पर्यंत, 40-42 आपण गाठतो. 6 तासात किती होता तो? एक खालची वाचा, तुम्हाला वाचता येत असेल, 2,62,000 2,62,000 नाही, 26,21,440. 26,21,440 म्हणजे 2.6 2 into 10⁶. 10⁶ म्हणजे 10ला पॉवर 6, 10च्या डोक्यावर 6. हे मोजता पण येणार नाही आपल्याला. किती तासात झाले? 6 तासात. म्हणून हा प्रिन्सिपल आहे की दूध काढल्याबरोबर तुम्हाला शीतीकरण करणं गरजेचं आहे. आणि कुठले कुठले असतात हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात, म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की काही असे असतात, काही घटक जे असतात ना, काही जीवाणू, विषाणू, परजीवी हे काही विशेष खाद्यपदार्थामध्ये असतात, की जसं रॉ मिल्क म्हणजे तुम्ही कास्यातनं बाहेर काढलं त्याच्यात असणारे वेगळे. पाश्चराइज मध्ये काही ना पाश्चरायझेशन टेम्परेचरला पण सर्व्हाइव्ह करू शकतात. किंवा जर पाश्चरायझेशनचा एक प्रिन्सिपल तुमच्या लक्षात आला असेल की पिशवीमध्ये दूध काढल्याबरोबर मग त्या पिशव्या काही आपण रूम टेम्परेचरवर ठेवत नाही. आपल्या घरी पिशवी आली की त्या पिशवीला हाताला थंड असते, आणि जर थंड नसेल ना तर ती पिशवी घेऊ नका तुम्ही. ओके, कारण की त्याचा प्रिन्सिपलच असा आहे की पाश्चरायझेशन केल्यानंतर, पिशवीमध्ये दूध पॅक केल्यानंतर ते 10 डिग्रीच्या खाली तुम्हाला ते हे करायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्ही त्याला तापवता किंवा मग फ्रीज मध्ये ठेवता आणि मॅक्झिमम 3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ते खायचं असतं. ओके, तर चीज मध्ये आता जसं काही जण चीज बनवतात, तर चीज तर हे इंडस्ट्रीमध्येच बनतं, आपण काही घरी होम चीज काही कोणी बनवत नाही, पण बरेच जण आईस्क्रीम बनवतात किंवा काही अजून पनीर बनवतो, खोवा बनवतो. तर त्याच्यामध्ये तुमच्या दुधामध्ये, दुधाच्या खाद्यपदार्थाच्या नुसार सुद्धा काही वेगवेगळ्या पद्धतीचे जीवाणू, विषाणू असू शकतात. ओके, तर त्याच्यामध्ये काही जीवाणू आता तुम्ही जर काही ओळखू शकाल तर जसं मी तुम्हाला सांगतो की काही 3 अजून, आता त्याला पुन्हा क्लासिफाय करू आपण, समजून घ्या तुम्ही थोडस. तर त्याच्यामध्ये आता काही काय असतात की आता मी सांगितलं, दुधामध्ये प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन, मिनरल्स या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे प्रथिनं असतात, त्यानंतर शर्करा असते आणि तुमचं स्निग्धता असते. ओके, आता हे जर असेल तर मग सगळेच काही जीवाणू काही हे सगळंच वापरत नाही. ओके, काही जीवाणू वातावरणात असतात की त्यांना फक्त साखर आवडते, शर्करा आवडते, ज्याला आम्ही सॅक्रोलायटिक बॅक्टेरिया म्हणतो. ओके, त्यानंतर काही जणांना काय आवडते? फक्त प्रोटीन्स आवडते, त्याला प्रोटिओलिटिक बॅक्टेरिया म्हणतो. आणि काही जणांना काय आवडते? फॅट आवडते, त्यांना आम्ही लायपोलिटिक बॅक्टेरिया म्हणतो. ओके, आणि ते जे जे वापरतात त्या त्या पद्धतीने त्या खाद्यपदार्थाच्या जी काही रचना आहे, त्याची जी कंपोजिशनल क्वालिटी आहे ती चेंज होते. त्याच्यामध्ये मग एखादा गॅस फॉर्मिंग जर असेल तर, जसं आता लस्सी, फार म्हणजे अगदी सिंपल तुम्हाला सांगतो की पॅक लस्सी तुम्ही ऑब्झर्व करा. आता बरेच ब्रँडेड पासून की काही लोकल पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पॅक मिळते ती. त्या लस्सीचं जे काही लाईफ आहे ना साहेब, मॅक्झिमम 15 दिवस, म्हणजे काही काही जणांचं 12 दिवस. तर ते लस्सीचं जर झाकण फुगलं असेल, तो ग्लास जर फुगला असेल, आणि आता बऱ्याच जणांना माहित नसते हो, इव्हन विकणाऱ्याला पण माहित नसते की फुगलं का. फुगलं म्हणजे काय की त्याच्यात गॅस तयार झालेला आहे, गॅस तयार झालेला, त्याला बाहेर निघायला जागा नाही म्हणून तो बलून तयार झालेला आहे, आणि तसं ते खराब आहे ते. त्याच्यामुळे ते गॅस फॉर्मिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे जेव्हा दही बनवताना, दह्याची लस्सी बनवताना बॅसिलस नावाचे जे काही जीवाणू खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात जर गेले असतील तर ते सगळे गॅस फॉर्मर आहेत, गॅस तयार करतात. त्याच्यामुळे ते काही याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की ना, दूध किंवा बर्फी किंवा यांना काही येलो म्हणजे पिवळा किंवा लाल किंवा हिरवा असा रंग निर्माण होतो. काही याच्यावर बुरशी म्हणजे असं कॉटन म्हणजे कापसासारखी काहीतरी ग्रोथ दिसते, काय आहे? बुरशी तयार झालेली आहे.
काही बॅक्टेरियानी काय केलेलं आहे, जसं त्याच्यामध्ये स्युडोमोनाज नावाचे बॅक्टेरिया, सेराशिया आहे, आता हे नाव तुमच्या लक्षात राहणार नाही, तर ते काय करतात, ते त्याच्यावर ग्रो झाले आणि त्याचे घटक वापरून त्यांनी काहीतरी असा रंगीत पदार्थ सोडला त्याच्यावर. ओके, तर तो त्यांचा रंग आहे ऍक्च्युली, त्यांनी सोडलेलं एक मेटाबोलाइट म्हणजे सेकंडरी बाय प्रॉडक्ट आहे तो. तर काही याच्यामध्ये दूध तुम्ही बघू शकाल ना, तसं एकदम लांब तारच्या तार सुटतो, ज्याला आम्ही रोपिनेस म्हणतो, ज्याला अल्कलोजिन्स विस्कोलॅक्टिस नावाचा एक बॅक्टेरिया आहे, उन्हाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात हा वाढतो. तर अशा अनेक समस्या आहेत, तर ह्या कदाचित थोडक्यात तुम्हाला समजेल आज मला असं वाटतं. तर स्पॉयलेज पॅथोजेनिक म्हणजे हे आणि ऍसिड तयार करणारे, जे आम्लता तयार करणारे काही बॅक्टेरिया आहे. त्याच्यानंतर अँटीबायोटिक, पेस्टिसाइड्स आणि फूड ऍडिटिव्ह. आता याच्यामध्ये की नाही मी थोडेसे मानकांकडे जातो आणि मग नंतर आपण हा आजचा हे संपवण्याचा प्रयत्न करू. सरांनी अँटीबायोटिक्सचं सांगितलं, पेस्टिसाइडचं पण सांगितलं आणि काही फूड ऍडिटिव्ह आहेत. म्हणजे फूड ऍडिटिव्ह म्हणजे काय, की काही आपण प्रक्रिया करताना ना काही बाजारामधनं काही घटक आणतो. आता तुमचं दूध खूप चांगलं आहे आणि मग तुम्ही काय आणलं, समजा की तुम्हाला काही मनुके लागत असतील, काजू लागत असतील किंवा वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी लागत असतील, जसं आपण घरी बनवतो, तर नियमाप्रमाणे तुम्ही ज्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकतात ऍज अ ऍडिटिव्ह म्हणून, म्हणजे ऍडिटिव्ह म्हणजे ऍडिशन, तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करताय म्हणून त्याला ऍडिटिव्ह म्हणतात. ऍडिटिव्ह म्हणजे सायंटिफिक भाषेमध्ये काय आहे, की हे नियमाने त्याला प्रमाणित केलेलं आहे, की तुम्ही ते काही प्रमाणामध्ये टाकू शकता खाद्य घटकांमध्ये, परंतु त्याचं एक क्वालिटी असली पाहिजे, त्याचा एक दर्जा असला पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये ग्रास म्हणतात, GRAS, म्हणजे ज्याला जनरली रेकॉग्नाइज्ड ऍज सेफ, त्याला ग्रास म्हणतो. तर हे सगळे जनरली रिकॉग्नाइज ऍज सेफ म्हणजे सर्वसामान्यपणे हे सुरक्षेच्या, खाद्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं सेफ असायला पाहिजे, सुरक्षित असायला पाहिजे, तर त्याला जनरली रेकॉग्नाइज ऍज सेफ म्हणतात. त्या पद्धतीचे ऍडिटिव्ह असायला पाहिजे. पण आता आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण हे घरगुती याच्यामध्ये कोणी याचा कॉग्निशन्स घेत नाही. पण निश्चितच तुम्ही जेव्हा हे एक्सपोर्ट करता ना, तर तेव्हा तुम्हाला हे सगळे सर्टिफिकेशन लागतं, की समजा मी एखादं बदामयुक्त दूध बनवलं, फ्लेवर्ड मिल्क बनवलं, किंवा एखादा चक्का बनवला, पनीर बनवला, खोवा बनवला, मँगो बर्फी बनवली, काही पण बनवलं आणि तुम्ही जर एक्सपोर्ट करत असेल, तर त्या बर्फीमध्ये कुठला रंग टाकला, तो फूड ग्रेड होता की नाही, त्याच्यामध्ये कुठून साखर आणली, त्याच्यामध्ये अजून तुम्ही कुठून खोवा एक्सपोर्ट करत असाल, मिल्क पावडर टाकलं असेल, तर तुमचे कोण आहे एक्सपोर्ट, तुमचे सप्लायर कोण आहे, ते सप्लायर एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सीच्या लिस्ट मध्ये आहे की हे सगळ्या बाबी बघितलेल्या जातात. इव्हन तुमच्याकडे आलेला जो ज्याच्यामध्ये तुम्ही पॅक करताय, तुम्ही आता आपण पृष्ठामध्ये पॅक करतो, ते लेबलिंग करतो, प्लास्टिक वापरतो, ते प्लास्टिक फूड ग्रेडचं आहे की नाही, तो पूर्ण पॅकेजिंग मटेरियल फूड ग्रेडचं आहे की नाही. मग तुम्ही म्हणणार हो, पण मग त्याचा ऍश्युरन्स काय, त्याच्या क्वालिटीचं सर्टिफिकेट तुम्हाला दाखवावं लागतं, की हे बघा हा माझा सप्लायर आहे XYZ आणि हा पुण्यामध्ये राहतो आणि ह्याच्याकडनं मी हे घेतो आणि त्याने मला हा QAC म्हणजे क्वालिटी ऍश्युरन्सचा हे कागद दिलेला आहे. ओके, तर ह्या पद्धतीने ही गुणवत्ता नियंत्रण आहे. म्हणजे अगदी फार मोठी गोष्ट आहे, ही अगदी छोटी गोष्ट नाही आहे. म्हणूनच आज भास्कर सरांचा आणि आमचा जो उद्देशच हा प्रामुख्याने फक्त तुमच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचा आहे आणि जेणेकरून नंतर तुम्ही भविष्यात आमच्याशी संपर्क करू शकता. आता काही जीवाणू मी तुम्हाला सांगितलं की ना, की जे जनावरांमध्ये असतात एक्सक्लुझिव्हली, ते जनावराला कदाचित काही करत पण नाही, काही सिम्पटम्स पण दिसत नाही, पण दुधावर जर काही प्रक्रिया केली नाही किंवा तुम्ही त्या जनावरांची ट्रीटमेंट केली नाही किंवा त्या जनावराला आयसोलेट केलं नाही, तर मानवाला त्याचे काही आजार होऊ शकतात. त्याच्यामध्ये प्रमुख जो आहे ना साहेब, ब्रुसेला अबॉर्टस नावाचा एक जीवाणू आहे आणि दुसरा लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ओके, आणि कॉक्झेला बर्नेटा. तर हे दुधामध्ये ऍक्च्युअली येतात सगळे. आणि ब्रुसेलोसिसचा तर आता एक मोठा प्रॉब्लेम आहे, ब्रुसेलोसिसवर आज मी बोलणार नाही, परंतु तुम्ही एकच मेसेज देईल तुम्हाला, जो मेसेज ऑलरेडी भास्कर सरांच्या लेक्चरमध्ये कव्हर झालेला आहे. जर भास्कर सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर इम्प्लिमेंट केल्या, तर ह्या सगळ्या गोष्टींपासून ह्या सगळ्या गोष्टींना आपण दूर ठेवू शकतो. तर याच्यामध्ये ब्रुसेला म्हणजे जर जनावराला ब्रुसेलॉसिस जर झाला असेल आणि आपल्या लक्षात आलेला नसेल, तर ब्रुसेला हा गायीच्या दुधामध्ये येतो, शेणामध्ये येतो. आणि आपण ते रोजच हाताळतो कारण आपण स्वच्छतेमध्ये असतो आणि चुकून तो आपल्या तोंडाच्या द्वारे किंवा डोळ्याच्या द्वारे, डोळ्यात तर फार मोठ्या प्रमाणात आपल्याला सवय असते अस्वच्छ हाताने डोळे चोळणं. आता आपण थोडस कोविड मध्ये शिकलेलो आहे की नाकाला, तोंडाला आणि डोळ्याला हात लावायचा नाही, म्हणजे सॅनिटायझर लावतो. तर अस्वच्छरित्या जर चुकीने जर गेलं ना, तर फील्डमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि मग काही वर्षांनी तुम्हाला तो आजार होतो, तुमचे सांधे दुखायला लागतात,
ताप येतो, घाम येतो वगैरे वगैरे वगैरे. तर याची एक तुम्ही स्वच्छता केली, जनावरांची स्वच्छता, गोठ्याची स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता काढली तर हा पण आजार काही आपल्याला होणार नाही, जरी तो क्षेत्रावर असेल तरी सुद्धा. त्याच्यामुळे मग ही दुधाची गुणवत्ता का गरजेची आहे आपण सांगितलेलं आहे. अँटीबायोटिक का गरजेचं आहे? अँटीबायोटिकचा अंश फक्त दुधात आला नाही पाहिजे म्हणून गरजेचं नाही आहे. तर अँटीबायोटिक युक्त जर दूध आपण पिलो तर पब्लिक हेल्थच्या म्हणजे मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून ॲलर्जी होते, टॉक्सिसिटी होते, हायपर सेन्सिटिव्हिटी, इरिटेशन्स होते, शरीरावर काही रॅशेस होऊ शकतात, किंबहुना काही म्युटेजेनेसिस, कार्सिनोजेनेसिस म्हणजे काही ट्युमर सारखे पण आजार, कॅन्सर सारखे आजारांतून आपण बळी पडू शकतो. त्याच्यानंतर अजून एक प्रचंड जो मोठा प्रॉब्लेम आहे की नॉर्मल मायक्रोफ्लोरा जो आहे ना, प्रतिजैविकांना ची प्रतिकार रोधक शक्ती ही बॅक्टेरियामध्ये, जीवाणूमध्ये वाढू शकते. म्हणून ज्युडिशियस यूज ऑफ अँटीबायोटिक म्हणजे जर गरज असेल तरच त्याचा वापर हा करावा ट्रीटमेंटमध्ये. आपण पण बरेच जण काय करतो ना, घरी आपल्याच मनाने डॉक्टरच्या सल्ल्या व्यतिरिक्त हे सगळं खातो. आणि आता आता आम्ही याच्यावर संशोधन करतो, मी आणि भास्कर सर मोठ्या प्रमाणात आम्ही आमच्या लॅबला संशोधन करतोय अँटीबायोटिकवर. आपल्याला लक्षात येईल की जे जे काही अँटीबायोटिक्स मार्केटमध्ये अवेलेबल असेल ना, जवळपास 90% अँटीबायोटिक्सला रेझिस्टन्स आता डेव्हलप झालेला आहे. आणि एका झालेला रेझिस्टन्स अजूनही आपल्याकडे स्ट्रॉंग सोल्युशन नाही की याच्यावर काय नियंत्रण, काय करायला पाहिजे. त्याच्यामुळे हा प्रचंड मोठा असा प्रॉब्लेम आहे. आपल्या मानकांच्या प्रमाणे आता FSSAI इंडियामध्ये आपल्याला जे काही मानकं लागतात तर FSSAI आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी. त्याच्यामध्ये दुधाच्या म्हणजे गाईच्या दुधामध्ये किती ड्रगचे रेसिड्यू असायला पाहिजे त्याच्या पण लिमिट्स दिलेल्या आहेत. तर हे मॅक्झिमम परमिसेबल रेसिड्यू लिमिट मायक्रोग्राम प्रति लिटर याच्यापेक्षा जास्त तो नसावा, नाहीतर मग त्याची हानी होऊ शकते आपल्या शरीराला. फक्त त्याचे मानक तुम्हाला लागले तर मी निश्चितच देईल. पेस्टिसाइड्स मी बोललेलो आहे याच्यामध्ये. भास्कर सरांचं प्रचंड काम आहे पेस्टिसाइड्सवर. त्यांनी जवळपास 10 ते 12 वर्ष मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये असताना मार्केटमध्ये जेही काही सॅम्पल आहे, दूध असो, मांस असो, अंडी असो, मासे असो, त्याच्यावर यांनी खूप काम केलेलं आहे, खूप स्टँडर्ड्स डेव्हलप केलेले आहे. आणि भारत देशाचे जे काही मांस आणि मांसजन्य पदार्थाचे जे काही स्टँडर्ड्स आहे याच्यामध्ये या सगळ्या लोकांचा फार मोठा रोल आहे. तर मित्र, तुम्हाला सांगायला मला म्हणजे बिलकुल हिचकिचाट होणार नाही, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या याच्यामध्ये खाद्य घटकांमध्ये आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. परंतु आता हे सगळं तुम्हाला वाटेल की सगळीच जर भीती असेल तर ठीक आहे, आता जेव्हा काही अल्टरनेटिव्ह नसतो तर शेवट आपल्याला सर्व्हायव्हसाठी तर हे करणं गरजेचं आहे. परंतु जर गुणवत्ता नियंत्रण आणि गुणवत्तेची खात्री याच्याबद्दल जर आपण जागरूक असतो तर निश्चित याचं प्रमाण आपण कमी करू शकतो, यात काही शक्य नाही. आणि पेस्टिसाइड आता असं नाही हो की ज्याचे अंश जे असतात, ऍक्च्युली याचे अंश असतात आणि हे काय आज खाल्लं तर लगेच आपण उद्या मरणार किंवा काय होणार असा काही भाग नाही आहे. कधीतरी काही वर्षांनी, खूप वर्षांनी ना आपल्याला ते म्युटेशन पण होणार नक्की काही ना काही प्रमाणामध्ये. अगदी तुम्ही उत्तर प्रदेश, पंजाब आणि याचे जर काही रिपोर्ट्स बघितले तर हा फार मोठा प्रश्न आहे. याच्या डिटेल्स मध्ये मी आता सध्या टाइमचं लिमिटेशन असल्यामुळे मी याच्यावर जास्त डिटेलमध्ये बोलू शकत नाही. परंतु अगदी कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. म्हणून क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी ऍश्युरन्स या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि मग याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितलं की जसं नमुने घेताना जेव्हा काय करतो ना आपण, तर प्रत्येक नमुन्याचा पण एक प्लॅन आहे की तुम्हाला किती नमुने घ्यायचे. आता हे निश्चितच थोडंसे फार्म लेवलचं नाही आहे, पण तुम्ही मोठं जेव्हा म्हणजे हे जनरली FDA चे जे लोक असतात, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचे जे लोक असतात, तो हा सॅम्पलिंग प्लॅन वापरतात. म्हणजे जसं आता एखाद्या लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये आपल्याला टेस्टिंग करायची असेल तर मग किती युनिट मधनं किती सॅम्पल घ्यायचे. आता तुम्हाला माहिती आहे की समजा आता एखादं जर पाश्चराइज होमोजेनाइज उदाहरण घेतलं तर रोज कितीतरी लाखो पिशव्या एक कंपनी रोज सकाळी बनवते, बरोबर आहे, आणि ती मार्केटमध्ये येते. आता तुम्हाला त्याच्यातून नेमक्या किती पिशव्या घ्यायच्या बाबा सॅम्पलला, तर त्याच्यासाठी तुम्हाला ना एक लॉट साईजचे युनिट्स पडायचे. त्याच्या युनिट मध्ये त्याचं क्लासिफिकेशन, विभाजन करायचं. आणि मग एकदा ते युनिट्स तुमचे फिक्स झाले, ते युनिट वेगवेगळे असू शकतात. युनिट हे बॉक्समध्ये असू शकतात, युनिट हे कंटेनर वाईज असू शकतात, युनिट हे एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या तुमच्या रिटेलरचे युनिट वेगळे असू शकतात. ते डिपेंड करतं तुम्हाला सॅम्पल कुठनं घ्यायचं आहे आणि त्याच्या पद्धतीने मग तुम्हाला स्टँडर्ड्स दिलेले आहे, त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. जसं मी तुम्हाला इथं सांगितलं की युनिट सिलेक्शन इन द टेस्टिंग लॅबोरेटरी. आता याच्यामध्ये जर समजा फक्त एकच युनिट जर असेल तर ते एक युनिट तुम्हाला घ्यावं लागेल. 2 ते 5 युनिट असेल तर कमीत कमी 2 युनिट तुम्ही घ्यायला पाहिजे. 6 ते 20 असेल तर 3 युनिट कमीत कमी प्रयोगशाळेला चाचणीसाठी सिलेक्ट करायला पाहिजे. ते रॅन्डमली सिलेक्ट करायचे. म्हणजे समजा माझ्याकडे 100 कॅन आहे दुधाच्या, 100 कॅनचा मला दर्जा आता हे करायचा आहे आणि मला माहिती आहे की माझं रोज 100 कॅन दूध हे एका विशिष्ट फार्मवरून येतं, तर मग मला 100 टेस्ट करायची गरज नाही. मी काय करेन, 100 बघेन कुठं बसते माझं. 100 हे युनिट झालं, ओके. 100 माझं कुठं बसते, 61 ते 100 मध्ये. मग मी त्यातले रॅन्डमली 5 कॅन घेईन, कुठलाही सिलेक्ट करेल, रॅन्डमली 5 कॅन सिलेक्ट करेल आणि त्याचा
त्याचं सॅम्पल घेईन आणि मला ज्या काही चाचण्या करायच्या त्या चाचण्या करायला, आणि मी ओव्हरऑल त्या पूर्ण 100 ज्या युनिटची आहे खात्री करेल की ओके बाबा या 100चा दर्जा असा आहे त्या 5 वरून, कारण मला 5 तर 100 करणं गरजेचं नाही. ते सॅम्पलिंगचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स आहेत. मित्र, काही टेस्ट आहे आता ऍडल्ट्रेशन, भेसळ, हे अगदी तुम्ही तुमच्या घरी सुद्धा चेक करू शकता आणि याच्या किट्स पण मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहे. आता अगदी तुम्ही गुगल केलं ना तर तुम्हाला ह्या सगळ्या मिळतील. परंतु ऑथेंटिकेशन आम्ही सांगू तर सरकारी याच्यामध्ये तुम्हाला NDRI, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हणजे राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था जी कर्नालला आहे, ICRG, भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या अंतर्गत ती काम करते आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची ती संस्था आहे. कदाचित बऱ्याच लोकांना आपल्याला माहिती असेल तर त्यांचं जे केमिस्ट्री डिपार्टमेंट आहे, डिव्हिजन ऑफ केमिकल सायन्स किंवा केमिकल टेक्नॉलॉजी, त्यांनी ह्या काही किट्स बनवलेल्या आहे आणि अगदी काही मिनिटांमध्ये, काही म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही हे चाचणी करू शकता. म्हणजे रंग फक्त चेंज बघायचा आहे की जसं साखर असेल तर पांढरं दूध बाबा X मध्ये Y टाकलं तर ते तुम्हाला थोडंसं गुलाबी रंगाचं दिसेल. स्टार्च बघायचं असेल तर त्याच्यामध्ये गरम केलं आणि त्याच्यात आयोडीनचा थेंब टाकला आणि त्याच्यात स्टार्च असेल तर ते निळं होईल. ग्लुकोज तुम्हाला बघायचं असेल, काही न्यूट्रलायझर, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स बघायचे असेल तर गुलाबी कलर होईल. युरिया जो थोडासा शेल्फ लाईफ म्हणजे त्याची साठवणुकीची गुणवत्ता वाढवण्यासाठी वापरले जातात तर ते तुम्ही करू शकता. त्यानंतर इव्हन पाणी, पॉन्ड वॉटर, पाणी टाकलेलं सुद्धा म्हणजे तळ्याचं पाणी सुद्धा तुम्ही ओळखू शकता, डिटर्जंट ओळखू शकता. अगदी सोप्या सोप्या ह्या टेस्ट आहे. आता हे तुम्हाला माहितच आहे तरी मी तुम्हाला सांगतो एका मिनिटामध्ये की हे अडल्ट्रेशन लोक का करतात. त्याचे कारणच असे आहे की तुम्हाला खोटी गुणवत्ता दाखवण्यासाठी करतात आणि भेसळयुक्त म्हणजे कृत्रिम घटक टाकून कृत्रिम दूध निर्माण करतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय काय टाकतात? कार्बोहायड्रेट टाकतात. कार्बोहायड्रेट म्हणजे शर्करा, त्यामध्ये साखर, ग्लुकोज, स्टार्च, माल्टोडेक्स्ट्रीन टाकतात. साल्ट आणि फर्टिलायझर्स म्हणजे याच्यापैकी युरिया, अमोनियम सल्फेट, त्याच्यानंतर पोटॅशियम सल्फेट, सोडियम क्लोराईड हे टाकतात. न्यूट्रलायझर म्हणजे तुमची जे आम्लताच वाढणार नाही, न्यूट्रलाइज करेल सगळं आणि साधारणतः pH न्यूट्रलच्या तिथे ठेवेल म्हणजे जो हेच होणार नाही, ऍसिडिटी निर्माण होणार नाही. त्यामध्ये सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे टाकतात. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे साठवणीच्या दृष्टिकोनातून हायड्रोजन पेरॉक्साईड आणि फॉर्मॅलिन टाकतात. डिटर्जंट टाकतात फेस वगैरे येण्यासाठी आणि साठवणुकीसाठी. वॉशिंग पावडर टाकतात, ऑइल टाकतात, पेंट्स टाकतात, भरपूर गोष्टी टाकतात. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला ह्या गुणवत्तेची गोष्टी तुम्ही ऑर्गनोलेप्टिक म्हणजे जे मी सेन्सरी आपले जे 5 इंद्रिय वापरून पण आपण काही अंशी ते गुणवत्ता ठरवू शकतो. मग ह्या गुणवत्ता ठरवण्याचे सायंटिफिक रित्या, जसं आता मी क्वालिटी कंट्रोल बद्दल बोलतोय म्हणून मी एवढ्या डीप मध्ये तुम्हाला सांगतोय, तर त्याचे ग्रेडिंगचे काही स्कोर्स आहे की म्हणजे तुम्ही जेव्हा ग्रेड देताय एखाद्याला, जसं आता आपल्याकडे अ, ब, क हे ग्रेड आहे भारताच्या मानकांप्रमाणे. ओके, ग्रेड ए म्हणजे एक्सलंट क्वालिटी, मग गुड, मग फेअर आणि पुअर. तर जर असे ग्रेडिंग असेल तर ग्रेडिंगच्या मानकाचा पण एक क्रायटेरिया आहे. तर मग ग्रेड ए म्हणजे काय की त्यालाच कमीत कमी परफेक्ट जो काही त्याचा स्कोर असेल हा 90% जास्त त्याला स्कोर मिळायला पाहिजे, तेव्हा आपण त्याला ग्रेड म्हणू. आणि समजा जर 49 आणि त्याच्यापेक्षा कमी जर स्कोर असेल तर तो तुमच्या डी ग्रेड मध्ये बनतो. तर अशा प्रत्येक गोष्टीला ग्रेडिंगची एक पद्धत आहे. त्या ग्रेडिंगच्या वेगवेगळ्या स्केल्स आहे. ग्रेड तुम्ही कलरचा ग्रेड वेगळा, तुम्ही खोव्याला ग्रेड वेगळा, पाश्चराइजला वेगळा, लस्सीला वेगळा, आईस्क्रीमचे ग्रेडिंग वेगळे. तर प्रत्येक घटकाप्रमाणे हे ग्रेडिंग स्केल अवेलेबल आहे. अगदी याचं पण मॅन्युअल कोणाला लागलं तर हे पण मी तुम्हाला नंतर आम्ही प्रोव्हाइड करू शकू. जसं काही एक स्कोर कार्ड मी इथे टाकलेलं आहे, हे आहे अमेरिकन डेअरी असोसिएशनचं आणि आपण तसंच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापरतो, फक्त आपण पॉईंट चेंज केलेले आहे. आता मी तुम्हाला तुमच्या जस्ट माहितीसाठी एक स्कोर कार्ड टाकलेलं आहे. हे स्कोर कार्ड आहे दुधासाठी. ओके, तर एक आहे अमेरिकन डेअरी असोसिएशनचं, ते टोटल 25 पॉईंट मध्ये स्कोरिंग करतात. आणि एक आहे आपल्याकडे इंडियातलं BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचं स्कोर. आपण 100च्या प्रतीमध्ये त्याला काउंट करतो आणि मग त्याच्यातनं 100 पैकी किती मार्क मिळाले त्या पद्धतीने त्याची गुणवत्ता करतो. आता जसं दुधाचा स्मेल म्हणजे जसं ऑर्डर कधी घ्यायचा असतो दुधाचा, दूध कॅनचं झाकण उघडल्याबरोबर स्मेल घ्यायचा असतो. थोड्या उशिरा घेतला तर दुधाचा स्मेल हा वातावरणामध्ये निघून जाईल आणि तुम्हाला ट्रू स्मेल मिळणार नाही. आणि त्याला मॅक्झिमम 20 मार्क दिलेले आहे. 20 पैकी तुम्हाला किती मार्क द्यायचे त्या वासावरून. नैसर्गिक असेल तर तुम्ही निश्चितच त्याला 20 पैकी 20 द्याल किंवा 18 द्याल, 19 द्याल. खराब असेल, आता दुधाचा वासच जर म्हटलं तर जवळपास तुम्हाला 80 ते 90 प्रकारचे वेगवेगळे वास येऊ शकतात दुधाचे. सरांनी मागे सांगितलं तुम्हाला की कांदा, लसूण, माती, फिश, फीड, शेण या सगळ्या प्रकारचे वास त्याच्यामध्ये येतात. बॅक्टेरियल स्पॉइलेजचे पण वास येतात. त्यानंतर फ्लेवरला तुम्ही 40 स्कोर देतात. बॉडी कन्सिस्टन्सी म्हणजे
त्याच्यामध्ये त्याची घट्टपणा किती आहे ती त्याच्या ऑफकोर्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवर अवलंबून आहे. आणि कलर आणि अपीअरन्स याला असं स्कोरिंग आपण करतो. त्यानंतर घीचं स्कोरिंग कार्ड वेगळं आहे, आईस्क्रीमचं स्कोरिंग कार्ड वेगळं आहे. ओके, तर ह्या पद्धतीने स्कोरिंग आपल्याला करायचं असतं आणि हा स्कोरिंग सुद्धा क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्सचा फार मोठा भाग आहे. त्यानंतर एक 9 पॉइंट हेडॉनिक स्केल ही तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये काही हे खूप कठीण नाही आहे. प्रॅक्टिस केली तुम्ही 10-15 दिवस तर तुम्ही सगळेजण ऍटलिस्ट हेडॉनिक स्केलला तुम्ही ग्रेडिंग करू शकता तुमचे इंद्रिय वापरून. ओके, तर ही मॅक्झिमम 9 आणि मिनिमम 1. जर 9 असेल तर तुम्हाला खूप जास्त तो आवडतो आणि 1 असेल तर फारच खराब आहे, मला बिलकुल आवडलेला नाहीये. तर ह्या पद्धतीने तुम्ही स्कोर करू शकता. तर मग त्याच्यामध्ये ज्या घटकांना 8 आणि 9 स्कोर असेल तर तो उच्च दर्जाचा आहे. तर त्याची एक स्केल तुम्ही करू शकता. आणि काही रॅपिड टेस्ट आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या प्रक्षेत्रावर सुद्धा करू शकता. तर हे मॅन्युअल मी तुम्हाला नंतर शेअर करतो. याच्यामध्ये आता फक्त एक वाचून दाखवतो. पहिलं शुगरचं. समजा तुम्हाला साखर दुधामध्ये भेसळ केलेली आहे का ओळखायचं असेल तर 5 ml दूध घेतलं एका टेस्ट ट्यूब मध्ये, परीक्षा नळीमध्ये, त्याच्यामध्ये 1 ml हायड्रोक्लोरिक आम्ल ऍसिड टाकलं आणि 0.1 ग्राम रिसॉर्सिनॉल टाकलं, म्हणजे एक पावडर असते ती खड्या खड्याची, ती टाकली आणि त्याला थोडंसं बॉईल केलं 5 मिनिट आणि नंतर तुम्ही रंग बदल कसा आहे त्याचा बघितला आणि जर तुम्हाला गर्द लालसर रंग दिसला तर तुम्ही समजू शकता की याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. किती प्रमाणात टाकलेली आहे हे नाही याच्यामधनं शोधता येईल, परंतु टाकली आहे की नाही हे शोधता येईल. म्हणून आम्ही याला क्वालिटेटिव्ह टेस्ट म्हणतो. क्वांटिटेटिव्ह याच्यासाठी खूप हाय ग्रेडचे इन्स्ट्रुमेंट लागतात जे मोठ्या डेअरीकडे असतात. जवळपास आजकाल सगळ्याच डेअरीकडे आहे. एक फॉस म्हणून कंपनी आहे, तर फॉसचे ते ऑटोमॅटिक ऑटो अनालायझर्स आहे. जवळपास मला वाटते 80-90 लाख ते 1 करोड 1.5 करोड त्याची किंमत आहे त्या फॉसच्या मशीनची. पण ते मग तुम्हाला ऍट अ टाइम सगळंच डिटेक्ट करते. म्हणजे दुधाचं सॅम्पल टाकलं तुम्ही तर प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल पासून तर टोटल सॉलिड्स, पेस्टिसाइड्स, अँटीबायोटिक सगळे अडल्टरन्स आणि सगळे रेसिड्यू ते चेक करते. परंतु हे काही आपल्या फार्म लेवलची गरज नाहीये. हे आहे खात्री पटवण्याची, जिथे खूप प्रचंड लाखो लिटर दूध येतं आणि ते प्रक्रिया करून विकावं लागतं, कारण त्याच्या मागे इकॉनॉमिक्स आहे. त्यांचा प्रॉडक्ट गेला तर तो मार्केटमध्ये कोणी घेणार नाही, नाव खराब होईल. ओके, तर अशा छोट्या छोट्या टेस्ट आहेत, हे आपण करू शकतो. जे मी तुम्हाला एनडीआरआयच्या किट सांगितलं ना, तर हे अशा आहे स्ट्रिप्स वाल्या. म्हणजे कागदाची पट्टी आहे ऍक्च्युअली, ती बुडवायची. दोन्ही प्रकारात मिळेल तुम्हाला, टेस्ट ट्यूबच्या रूपात पण आहे आणि हे एक आता नवीन आलेलं आहे, ह्या स्ट्रिप्स अवेलेबल आहे. ते कागदाची पट्टी टाकली की त्याच्यावरच त्याच्यासोबत एक मॅन्युअल येतं, तुम्ही ते वाचायचं, कोणीही वाचू शकतं. ते इंग्रजीमध्ये जरी असलं तरी आपल्या घरी आता आजकाल कोणाला ना कोणाला, मुलाला किंवा भावाला बहिणीला इंग्रजी वाचता येते. आणि अगदी रंग कसा आहे त्याच्यावरून ते कम्पॅरेटिव्ह चार्ट त्याच्यासोबत दिलेला असेल, त्याच्यामधून तुम्ही ते करू शकता. तर हे डेअरी केमिस्ट्री डिव्हिजन, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटला तुम्ही त्याचा संपर्क करू शकता. ओके, त्याच्यानंतर काही मानक जे मी तुम्हाला सांगितले, भारतचं आहे तर भारतामध्ये आपल्याला हे मानक गरजेचं आहे. आता तुम्हाला 3.5 5.5 हे सगळ्यांना माहिती होतं, पण हे मुद्दामून मी टाकलेलं आहे की 2017 मध्ये एक नवीन मानक आलेलं आहे. हे गुगलवर अवेलेबल आहे मित्र हो. तर हे गॅझेट आहे आणि हे गॅझेटमध्ये जवळपास 100 पेजची फाईल असेल. याच्यामध्ये सगळे स्टँडर्ड आहे सध्याचे लेटेस्ट. भारतामध्ये तुम्ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया व्यवसाय करत असाल आणि तुम्ही प्रॉडक्ट फक्त भारतामध्येच विकत असाल तर तुम्हाला काय लागू आहे, कसं असायला पाहिजे, तर त्याच्यासाठी हे राजपत्र, हे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटीचे जे रेग्युलेशन्स आहे सर्वप्रथम 2011 मध्ये आले. त्याच्यानंतर बऱ्याच याच्यामध्ये अमेंडमेंट झालेलं आहे. लेटेस्ट अमेंडमेंट 2017-18 मध्ये झालेली आहे. तर आपण कृपया हे डाउनलोड करून बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हे 2 लँग्वेज मध्ये आहे, इंग्रजी आणि हिंदी. पहिले हिंदी सुरू होतं, त्याच्यानंतर हे इंग्रजीमध्ये होतं. आपण एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून जर काही विचार करत असाल तर मग तुम्हाला जे नियम लागतात ते एक्सपोर्ट इन्स्पेक्शन काउन्सिल, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, भारतीय निर्यात निरीक्षण परिषद. भारतीय निर्यात निरीक्षण परिषदेचे हे नियम अजून कडक आहे थोडेसे. आणि पण याचं पण हे जे काही मॅन्युअल आहे हे अवेलेबल आहे, कोणाला लागलं तर मी शेअर करू शकेल निश्चितच. तर याला म्हणतात एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रक्शन्स फॉर अप्रुव्हल ऑफ मॉनिटरिंग अँड प्रोसेसिंग एस्टॅब्लिशमेंट फॉर एक्सपोर्ट ऑफ मिल्क प्रॉडक्ट्स. म्हणजे जे मिल्क प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट करणाऱ्या ज्या काही संस्था आहे, डेअरी नियम लागू आहे, यांच्या लायसन्स शिवाय तुम्ही 1 रुपयाचा घटक सुद्धा एक्सपोर्ट करू शकत नाही. भारतातलं कुठलंच काही नाही. तर डेअरीसाठी सुद्धा डेअरीचे त्यांचे स्पेशल नियम आहे. आम्ही वास्कर सर, आम्ही एक्सपोर्ट इन्स्पेक्शन सोबत भरपूर काम केलेलं आहे, करत आहे अजूनही. आणि आम्ही ऑडिटिंगला जातो, त्यामुळे आम्हाला यातले बारकावे, यातले खाचखळगी माहिती आहे. आणि एक्सपोर्ट इन्स्पेक्शनच्या ऑडिट करण्याची पद्धत अतिशय कडक पद्धत आहे.
त्याच्यामध्ये आम्ही A to Z गोष्टी बघतो, म्हणजे अगदी तुमच्या फार्मवर वर्करचं ट्रेनिंग झालं की नाही आणि त्याचं हेल्थ चेकअपच्या सर्टिफिकेट पासून तर पेस्टिसाइड आणि पेस्ट कंट्रोलचा कॉन्ट्रॅक्ट आहे की नाही, आणि मग वॉटर कसं वापरताना वॉटरचे रिपोर्ट्स दाखवा, दुधाचे इंटरनल रिपोर्ट्स दाखवा, एक्सटर्नल रिपोर्ट्स दाखवा, मग प्रॉडक्ट टेस्टिंग कुठे करता, कुठल्या लॅबमध्ये करता, मग ती लॅब सर्टिफाईड आहे की नाही, NABL accredited आहे की नाही, आणि एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी EIA अप्रूव्ड आहे की नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याचं क्वालिफिकेशन किती आहे, तो एक्सपिरियन्स किती आहे, म्हणजे काहीच सोडत नाही. तर ह्या सगळ्या नियमानेच ते आपल्याला करावं लागतं, कारण शेवट हा प्रश्न आहे आपल्या देशाचा आणि देशाच्या इज्जतीचा आणि जागतिक आरोग्याचा लोकांच्या. ओके, तर हे शिकवण्याला लागलं तर निश्चित आम्ही तुम्हाला याच्याबद्दल मदत करू. त्याच्यानंतर एक मॅन्युअल आहे मित्र, हे गुगलवर पुन्हा अवेलेबल आहे, नाही तुम्हाला मिळालं तर आम्हाला मागा. मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट अनालिसिस, जे काही आम्ही बोललो आज त्या याच्यामध्ये, तर याचं डिटेल, बरेच आपल्या डोक्यामध्ये प्रश्न होते की सर ते पटकन सांगा बरं, मग कसं करायचं, मग पाठवता का, मग मला करायचंय, काही घाबरायचं नाही, काही नाही. याच्यामध्ये भारतीय मानक ब्युरो म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक मॅन्युअल केलेलं आहे. त्या मॅन्युअलचं नाव आहे अनालिसिस ऑफ फूड मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट. यांचे भरपूर सारे मॅन्युअल आहे, मी फक्त आज मिल्कचा विषय होता म्हणून फक्त मी मिल्कचं टाकलेलं आहे. तर हे तुम्ही गुगलला डाउनलोड करा, एक 40-45 पेजेसचं हे मॅन्युअल आहे. ह्या मॅन्युअल मध्ये पूर्ण चाचणीची पद्धत दिलेली आहे, जी स्टँडर्ड पद्धत आहे. तुम्हाला दुसरं तिसरं कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाहीये आणि फुकट अवेलेबल आहे, डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर काही रॅपिड टेस्ट, एक 5-7 पेजचं पुन्हा एक दुसरं मॅन्युअल त्यांनी काढलं, याला डार्ट म्हणतात, डिटेक्शन अडल्ट्रेशन विथ रॅपिड टेस्ट. सर, तर याच्यामध्ये दुधाच्याही काही आहे, मांस आहे, अंडी आहे, भाजीपाला आहे, मसाले आहे, सगळेच खाद्य जे आपण कॉमनली घरी वापरतो ना, तर त्याची डिटेक्शनच्या पद्धती याच्यामध्ये दिल्या, अतिशय सोप्या सोप्या आहेत. तुम्ही ते घरी निश्चित आपण सगळे करू शकतो. तर हे पण मॅन्युअल तुम्ही निश्चित डाउनलोड करा, डिटेक्शन अडल्ट्रेशन विथ रॅपिड टेस्ट. हे पण FSSAI आहे ना, ऑथेंटिकेटेड. भारत म्हटलं की FSSAI आहे. ओके, अगदी डोळे लावून विश्वास ठेवायचा. तर मी इथे थांबतो मित्र. 45 मिनिटांमध्ये जे काही मला थोडंफार नॉलेज आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला, आणि आयोजकांनी मला याबद्दल संधी दिली त्याबद्दल मी डॉक्टर स्मिता सुरकर यांचे आभार व्यक्त करतो, आणि kisan.net यांचे विशेष आभार व्यक्त करतो की तुम्ही हा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला. माझ्या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विकास वासकर सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला हे डिलिव्हर करण्याची संधी दिली, परमिशन दिली. आणि आभार आमच्या विद्यापीठाचे डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन डॉक्टर आहेर सर यांचे आम्ही महाविद्यालयाच्या वतीने विशेष आभार मानतो. आणि आमच्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर MV धुमाळ सर, जे नेहमीच आमच्या सोबत असतात आणि अगदी अशा एक्सटेन्शनच्या कार्यक्रमाला तर त्यांचा फार उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. तर सर, सर्वांचे आभार. थँक्यू. वास्कर सर, व्हिडिओ ऑन करा. निरीक्षक, क्वेश्चन आन्सर्स मध्ये क्वेश्चन्स आहे? हो आहे, एक क्वेश्चन आहे. Whether the animal farmer can use the milk drawn from recently treated animal with antibiotic for converting it into ghee-like product and use it as a value-added product. In field, it is experienced in reality that most of the farmers are using the milk of antibiotic-treated animals also. Practically, it is difficult also for them under Indian conditions to waste it. असा हा प्रश्न आहे बबन यांचा. डॉक्टर BG रोल आमचे गुरुवारी आहेत, प्राध्यापक, निवृत्त प्राध्यापक पशुशास्त्र विभागाचे. गुरुवाऱ्यांनीच आम्हाला एका म्हणजे शिष्याची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारला, काय असं शंका थोडीशी येते. पण सर, निश्चितच आम्ही सांगू शकतो की बरेचसे काही अभ्यास झालेले आहेत. त्याच्यापूर्वी आम्ही काही केलेले आहेत अँटीबायोटिक रेसिपीच्या, पेस्टिसाइड तसेच प्रतिजैविकाच्या अंशाच्या बाबतीत. तर निश्चितच काही प्रमाणात प्रतिजैविकांचे अंश हे दुग्धजन्य पदार्थांमध्ये सुद्धा उतरू शकतात. विशेषतः जर समजा आपण याचा जर विचार केला, कीटकनाशकांचा किंवा विचार केला, तर बरेचसे कीटकनाशके जी आहेत की जी दुधातले जे फॅट आहे मेट, त्याला त्या कणांना चिटकून असतात आणि त्याच्यामुळेच त्याच्या कीटकनाशकांचा अंश तर लोणी किंवा तूप ह्या पदार्थामध्ये निश्चितच येऊ शकतात. काही अभ्यास बरेचसे झालेले त्याच्यामध्ये तुपामध्ये सुद्धा झालेले आहेत.
मला वाटतं की हा प्रश्न बऱ्याच पशुपालकांना पडणार आहे की मग अशा दुधाचं काय करायचं काय. तर एक दुसरा उपपदार्थ मी असं निश्चित सुचवू शकतो की जे बाय प्रॉडक्ट जे आपण मानवी खाद्यासाठी वापरत नाही अशा पदार्थांसाठी हे आपण निश्चितच पदार्थ आपण वापरू शकतो. जसं मिल्क केसिन आहे की केसिन आपण त्याच्यापासून वेगळं करू शकतो. थोडीशी प्रक्रिया किचकट आहे त्याची, परंतु केसिन वगैरे आपण मिल्क केसिन बनवलं त्याचा वापर हा इंडस्ट्रीमध्ये होतो, तेव्हा असे पदार्थ आपण निश्चितच करू शकतो. डॉक्टर राहुल, आपल्याला काय सांगायचं असतं त्याबद्दल? नाही, अगदी सर. म्हणजे होळ सरांचा म्हणजे नमस्कार सर. आणि सर्वप्रथम तर सर स्वागत आहे आपलं, आणि आपण सगळ्याच या प्रोग्राम्स मध्ये सहभागी असतात आणि खरंच आपण तर प्रेरणादायी आमच्या सगळ्यांसाठी. प्रश्न आपण फारच अतिशय मोलाचा विचारला ऍक्च्युअली मी सांगेल. परंतु सर याच्यामध्ये आता कसं आहे की हे सायन्स तर सर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, यात काही शंका नाही, मी याच्यावर काही रिपीट करणार नाही. जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे आता बेसिकली काही अंशी आता मला 1-2 ऑडिटच्या वेळेस तर असा एक्सपिरियन्स आला की फ्रेश आलेले कंटेनर जे फार लवकर आले याच्यामध्ये डेअरीला, आणि जेव्हा तुम्ही बीटा लॅक्टम किंवा पेनिसिलिन किंवा बाकीच्या अँटीबायोटिक्सला तुम्ही केलं तर डिटेक्ट झालंय, आणि थोडंसं उशीर झाल्यानंतर म्हणजे मे बी 1-2 दिवसाच्या ड्युरेशनने तो आला तर काही याच्यामध्ये बऱ्याच टँकरमध्ये सापडतच नाही. तर मे बी इट इज time temperature dependent. This is what, and the research is going on, but I don't have a sound proof for that. But of course residues here राहतील sir. ओके, प्रश्न एकच होता सर, आपण प्रश्नोत्तर झालेले आहे. अजून कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर त्यांनी राईज हँड वापरू शकता आणि विचारू शकता. आपल्याला नाही दिसत ना काही. मे बी सगळ्यांना मॅडम म्हणजे जस्ट फॉर आवर इन्फॉर्मेशन. अच्छा, हे ऑनलाईन. ओके, ठीक आहे सर. इन्फॉर्मेशन तुम्ही एवढी छान दिली की क्वेश्चन्स बहुतेक कोणाला जास्त पडलेले नाहीये. आपला एक क्वेश्चन होता तो आपण घेतलेला आहे. थँक्यू. मी सुरकर मॅडमला हा, ठीक आहे सर. धन्यवाद प्राची. धन्यवाद मॅडम. प्रश्न नसतील तर मग आपण थोडासा एक आभार प्रदर्शनाचा भाग आपण इथे घेऊया. हो हो. आजच्या या वेबिनारसाठी मार्गदर्शक व प्रेरणा ठरलेले आमच्या या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे. अरे मॅम, इंटरप्ट करते, तुमचा चेहरा फ्रेम मध्ये दिसत नाहीये. ते फ्लॅप खाली घेता का? हो, येस येस. ओके, हा, प्लीज कंटिन्यू. आजच्या या वेबिनारसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असणारे आमच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉक्टर A.N. पातुरकर सर, त्याचबरोबर डॉक्टर V.D. अहेर सर, माननीय संचालक विस्तार व प्रशिक्षण यांचे मी आभार मानते. त्याचबरोबर सदैव आम्हाला प्रेरणादायी असलेले डॉक्टर M.V. धुमाळ सर, माननीय सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर आजच्या या वेबिनार मध्ये जे वक्ते होते ते ज्यांनी आपल्याला मोलाचे मार्गदर्शन दिले, पशुपालकांना मार्गदर्शन केलं, ते डॉक्टर वास्कर सर, प्राध्यापक व प्रभारी प्राध्यापक व विभाग प्रमुख पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभाग, तसेच डॉक्टर राहुल कोल्हे, सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभाग, यांचे मी आमच्या विभागातर्फे आभार मानते. त्याचबरोबर आजच्या या वेबिनारला ज्या पशुपालकांनी सहभाग नोंदवला, त्याचबरोबर लाईव्ह फेसबुकवर ज्यांनी सहभाग नोंदवला, त्यांचे सुद्धा मी आमच्या महाविद्यालयातर्फे आभार मानते. आणि त्याचबरोबर आजच्या या आपण म्हणूया वेबिनारसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले, ज्यांनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, ते किसानची टीम, स्पेशली दीपक, अतुल, प्राची, निरीक्षा आणि अजून जे या प्लॅटफॉर्मच्या मागे असतील त्यांचे सुद्धा मी आमच्या महाविद्यालयातर्फे मनपूर्वक आभार मानते. मी
डॉक्टर स्मिता कोल्हे, त्याचबरोबर माझी सहकारी डॉक्टर मिलिंद नांदे यांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि पुढच्या वेबिनार मध्ये सुद्धा आपण सर्वजण सहभागी होऊन आम्हाला प्रतिसाद द्याल अशी आशा करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर्व किसानच्या टीमचे, मापसू आणि क्रांतिसिंह नाना पाटील परिवारातर्फे धन्यवाद सर्व. प्राची, लिव्ह करू आम्ही आता? हो मॅडम. ओके, थँक्यू व्हेरी मच. किसान शेतीतील नव्याची ओळख करून घ्या. तज्ञांशी थेट संवाद साधा. किसान ऍप डाउनलोड करा.